वारंवारप्रमाणे अशी गाणी लावत नाही, पण हे सरांचं अतिशय आवडतं गाणं. त्यांच्या कळत्या वयापासून केवळ याच देहांनी प्रेरित होऊन शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेसाठी जीवन वेचणारे आपले अत्यंत आदरणीय वीर चाफेकर सरांच्या आठवणी जागवण्यासाठी आपण इथे जमलोय. सर गेल्याची वार्ता कळल्यापासून अनेक व्यक्ती कार्यालयात प्रत्यक्ष येऊन फोनवर, मेलवर आमच्याशी संपर्क साधला. त्या सगळ्यांमुळे आम्हाला सावरायला मदत झाली. श्रद्धांजली सभेला अनेकांनी यायचं आहे, अनेकांना मनोगत व्यक्त करायचं आहे, आम्हाला माहिती आहे, पण खूप मर्यादा आहे. धाडस होत नाही असं नाही म्हणत आहे, पण सुचत नाही पटपट. काही समजा आमची चूक झाली तर सगळ्यांनी सांभाळून घ्या. तुम्हाला सगळ्यांच्या ज्या भावना आहेत त्याच आमच्या भावना आहेत. मला कल्पना आहे की सरांबद्दल बोलायला उभं राहिलं की वेळेची मर्यादा राहणार नाही आहे, परंतु अनेकांना भावना व्यक्त करायच्या, त्यामुळे आपण 3 ते 5 मिनिटं वेळेची मर्यादा ठेवली आहे. आपण प्रयत्न करू की 11 ते 12:30 हा जे कार्यक्रमाची वेळ आहे त्याच्यामध्ये संपवू. समजा जर पाठीमागे पुढे काही झालं तर क्षमा करा. काही मेल आले तेही वाचून टाकतील आणि 2 व्हिडिओज आहेत जे येऊ शकणार नाही ते आपल्याला दाखवता येतील. सुरुवातीला सरांचे मोठे बंधू डॉक्टर शरद चाफेकर यांनी मेल पाठवली आहे, ती वाचून दाखवायला सांगितलेली आहे. सगळ्यांना एक विनंती आहे की मोबाईल सायलेंटवर ठेवा. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि मनस्वास्थ्यामुळे ते येऊ शकलेले नाहीये, पण डॉक्टर शरद चाफेकर सरांचे बंधू यांनी पाठवलेली मेल मी आधी वाचून दाखवली. वंचितांसाठी धडपडणारा विलास. सन 1941 दुसरं महायुद्ध ऐन जोरात आलेलं. हजारो महिलांवर चालू असलेल्या युद्धामुळे आपल्याकडे सगळ्या पदार्थांचा तुटवडा. गहू तांदूळापासून रॉकेटपर्यंत रांगा लावायला लागायच्या. आपला नंबर लागेपर्यंत प्रहर उलटून जायचा. मिळेल ते कदान्य खाऊन खायचे दिवस होते. किरकिरी मुलं, करवतलेल्या आया, कडवट भणखोर शेजारी, दिशाहीन तरुण अशा सामाजिक वातावरणामध्ये विलास जन्माला आला. गुबगुबीत गोंडस बाळ फक्त कॅलेंडरवरच पाहायचं. आमच्या परिसरात राहत्या साडीच्या दरम्यान अंगण जरी असलं तरी अशक्त खरूच अशा मुलांबरोबर खेळायला जायला सुद्धा आई पाठवायची नाही. वारंवार सतावणाऱ्या आजारपणांची कारणं शोधल्यावर कळलं की विलासला लहानपणापासून मधुमेह आहे. तेव्हापासून त्याची आजारपणाशी लढत सुरू झाली. ठाण्याहून तो पुण्याला आला. उच्च शिक्षण सुरू झालं. अनेक स्पर्धा गाजवल्या, अनेक बक्षिसं मिळवली. लाऊडस्पीकरशिवाय संपूर्ण सभागृहामध्ये आवाज पोहोचवण्यासाठी विशेष मेहनत घेतली. ह्या मेहनतीत गुप्ते सरांचं मार्गदर्शन मिळालं. माझ्या पुसट स्मृतीप्रमाणे हे गुप्ते म्हणजे मेघा गुप्तेचे वडील. त्यावेळेला नाचरे मोरा हे गाणं दुर्भात पिक्चरमधलं खूप गाजलं होतं तिचे वडील. पुण्यात आयआयमध्ये काम करताना त्याला पुढच्या आयुष्याची दिशा सापडली. श्री आणि सामुदायिक यांच्या संपर्काचा फायदा झाला. पूर्ण वेळ समाजकार्य करण्याचा विलासचा निर्णय अचानक झालेला नव्हता. अनेक बराबरी प्रसंगांना साक्ष असणं, काहीमध्ये स्वतः गुंतलेलं असणं, यातून धडे घेऊन त्यांनी पुढच्या आयुष्याची दिशा ठरवली. या प्रसंगापैकी काहींवर आमची घरात चर्चा झाली. सायन्सच्या DS कॉलेजमधल्या सहकार्याने ह्या दिशेने जाऊ नकोस, हे आपलं काम नव्हे हे सांगायचा सल्ला दिला, पण घरातनं विरोध झालाच नाही. आईला त्याच्या स्वभावापुढे मान दुखवायला लागली आणि हो म्हणायला लागली. त्याच्या भ्रमंतीच्या सोयीसाठी त्याला राजनीत घेऊन दिली. विलासची विचारसरणी आणि कामाची पद्धत ठरवताना अनेक प्रसंगाचा विचार झाला, चर्चा झाली. पुण्यातला पानशेतचा पूल, घाटकोपरच्या कॉलेजमधली वेश्यावस्ती, ग्रामीण भागात राहणं, मुंबईच्या सिडनेम कॉलेजमधला त्याचा अनुभव. या सगळ्या अनुभवांचा शास्त्रीय पद्धतीने त्याने अभ्यास केला. प्रत्येक समस्येची शास्त्रोक्त पद्धतीने उकल करून त्याप्रमाणे समस्येला भिडण्याची तयारी करणं हे विलासला चांगलं जमलं. असं सगळं पुस्तकापलीकडचं शिक्षण आत्मसात करून त्याच्या निवडलेल्या कार्यासाठी उपयोग करणं हे जमल्याचा उत्तम पुरावा म्हणजे जाणीवाने वंचित विकासचा उत्तम पाया. विलासला आचार्य व्हायचं नव्हतं, त्याला गुरु व्हायचं नव्हतं, नेता तर नाहीच नाही,
पण त्यांना फक्त वंचितांना योग्य मार्गदर्शन करायचं होतं की त्यामुळे कुणीच वंचित राहणार नाही. त्यांनी सुरू केलेल्या कार्याला मिळणारा प्रतिसाद आणि प्रगतीपथावर असलेलं त्याचं कार्य बघताना मला असं वाटतं की त्याचे उद्देश सफल होते. जाणीव, वंचित विकास आणि सगळ्या कार्यालय यांना माझ्या शुभेच्छा. डॉक्टर शाहू चाफेकर आणि महिला. माझ्याकडे जी नावं आली म्हणजे त्याच्यामध्ये वर खाली वगैरे असं काही नाही आहे. जसं जसं बोलणं झालं तशी आम्ही यादी केलेली आहे. विलास जावडेकर सरांना मी विनंती करीन की त्यांच्या आव्हानात मनोगत व्यक्त करावं. शेवटच्या दिनांमध्ये राहत होते तेव्हा ते सर जावडेकर सरांना हाका मारत होते, पण तेव्हा ते बिल्डर जावडेकर नव्हते, व्यावसायिक जावडेकर नव्हते, त्यांचा मित्र होता आणि ते त्यांना काहीतरी सांगत होते. काय सांगत होते आपल्याला कळलं नाही, पण ते त्यांच्या तरुण वयातलं होतं, ते एकत्र राहत होते तेव्हाचं होतं. आत्ता जेव्हा मी सरांना विनंती करायला उभी राहिली तेव्हा मला प्रसंग आठवला म्हणून मुद्दाम सांगितलं. जावडेकर विलासदादाला श्रद्धांजली अर्पित करायला मी तो उभा आहे. विलासदादाची खरं माझी ओळख 59 ते 60 वर्ष झाली. मी 13 वर्षाचा होऊन तो 22 वर्षाचा झालो आणि आमची बदली घरातली मी पडलेली बदली झालेली. ते बदलीचं सामान आमचं सामान घेऊन विलासदादा धुळ्यावरून पुण्याला ट्रकमध्ये बसून होता आणि ते आल्यानंतर मी आमचा पाहून मित्र प्राध्यापक शहा याचा तो मित्र खराब आहे आणि त्याला जमलं नाही म्हणून तो विलासला म्हणाले की तू जाशील का या ट्रक बरोबर. तर तो अगदी आनंदाने आला आणि मी कुतूहल म्हणून मी त्याला भेटायला गेलो. 13 वर्षाचा होतो की आपली काही ओळख नाही आणि माणसाने ट्रकने धुळ्यावरून पुण्याला त्या काय घ्यायचं हे फार विशेष गोष्ट आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याची जी एकदा भेट झाली आणि मग आम्ही इतके घट्ट मित्र झालो. वयाचं अंतर कधीच मध्ये आलं नाही, ना शिक्षणाचं आलं ना कशाचं. मी शिकत होतो, त्याचं शिक्षण बऱ्यापैकी झालेलं होतं तेव्हा आणि तो डॉक्टरेट करायला तो पुण्याला गेला होता. पण आमची मैत्री अशी झाली की मला असं आठवतं आहे की महिन्यातनं एखाद्या वेळेस तो यायचा आणि म्हणायचं चल गेला आपण सिनेमा जाऊ, खूप चांगला सिनेमा आहे असं म्हणून आम्ही खूप इंग्लिश सिनेमा बरोबर पाहिले. पण मला त्या सिनेमाच्या पेक्षा सुद्धा आता सिनेमा संपला की विलास त्याच्याबद्दलची जी सौंदर्य स्थळं सांगायचं सिनेमातली किंवा त्याचं जे विवेचन करायचं ते मला अतिशय आवडायचं. म्हणजे कसे त्याच्यानंतर सिनेमा संपल्यानंतर तास एक तास कसा त्याच्यात निघून येतं चहा पिता हे कळायचं पण नाही. मला वाटतं तो एक संस्काराचा त्या विवेचनातून आलेला संस्काराचा भाग माझ्यामध्ये तेव्हा रुजला असावा. त्यामुळे आमची मैत्री कायमच घट्ट राहिली. विलासची सर्वात जाणणारी गोष्ट म्हणजे तो अत्यंत तत्ववादी होता आणि त्याच्या तत्वाची तळमळी कधी आयुष्यभरात केली नाही. आणि आम्ही खूप वेळा आमच्या खूप वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा व्हायच्या. म्हणजे मी त्याला म्हणाले की विलास तुझे कोऑर्डिनेट्स वेगळे आहेत, माझे कोऑर्डिनेट्स वेगळे, तुझी कल्पना माझ्या कदाचित वेगळी असते कारण आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो. पण काही जी तत्व कॉमन आहे ती मात्र आम्ही तसंशीने पाळायचा शेवटपर्यंत प्रयत्न केला आहे. त्याचाही वक्तशीरपणा आता मगाशी मीनाताई म्हणाल्या ते अतिशय मला तेव्हा त्याने रुजवलेली गोष्ट होती की ज्या क्षणी जेही वेळ सांगेल त्या वेळेच्या एकही मिनिट पुढे तो जायचं नाही. हे मला कायम अपील होतं आणि ते मी माझ्याही आयुष्यात कायम पाळलेलं आहे. दुसरी गोष्ट कठोर परिश्रम. म्हणजे विलासचे परिश्रम मी पाहिले त्या राजपूत मोटरसायकलवरनं किंवा ST मधनं. बरेच वेळा मी जेव्हा नोकरी करत होतो तेव्हा औरंगाबादच्या पुढे खेडेगावात आमचं राहायचं म्हणजे ठिकाण होतं. पुण्याला हेड ऑफिस होतं. तर जाता येता ST मध्ये आम्ही खूप वेळ भेटायचो. तोही खूप फिरत असायचा मराठवाड्यामध्ये इकडे तिकडे आणि आमची सारखी भेट व्हायची. आणि मग तेव्हा मला खरं आश्चर्य वाटलं की विलास तू काय कसं काय एवढं करतोस. तो बोलला नाही मी आता हे माझं ठरवलेलं आहे ध्येय आणि ह्याच्यावर मी चालणार आहे. ते मला अतिशय भावलं होतं की म्हटलं ठीक आहे आपले जरी मार्ग वेगळे असले तरी आपल्याला कॉमन सूत्र जे आहे की
कठोर परिश्रम करायचं याला पर्याय नाही. तर ते मला नेहमी त्याच्याकडे शिकावंसं वाटलं किंवा काय वाटलं तरी झालं तरी. आणि कुठल्याही शारीरिक स्वतःच्या प्रापंचिक शारीरिक कुठल्याही प्रपंचाच्या अर्थाने जीवनामध्ये ते लग्नच केलं नाही. तेही म्हणजे झालं तेव्हा त्याने नोकरी सोडून पूर्णपणे समाजकार्यात जेव्हा ते शिरला त्यावेळी आमचं बोलणं झालं होतं. असं खूप माझे असंख्य आठवणी बरोबर आहेत. खूप छान क्वालिटी टाईम आम्ही बरोबर स्पेंड करत होतो. आणि त्याच्या काही प्रकल्पांमध्ये मला सहभागी होता आलं याचं माझं खरंच परत भाग्य मी समजतो. आणि त्याच्या असंख्य गुणांपैकी एक म्हणजे त्याने माझ्या पत्नीला मोटिवेट केलं. त्याचं मोटिवेट करण्याचा त्याचा हा गुण तर फार म्हणजे काय केलं प्रत्येकाला अनुभवाला आला असेल. पण जिने कधी आयुष्यभरात पूर्वीच्या आयुष्यामध्ये एक गुणही लिहिली होती की माझ्या आजारपणानंतर त्या आजारपणावर पुस्तक लिहायला त्याने तिला मोटिवेट केलं. आणि इतकंच नाही तर त्याच्यानंतर ते पुस्तक लिहून झाल्यानंतर त्याच्या प्रकाशनाच्या वेळेस त्याने जे भाषण केलं ते म्हणजे अशक्य आहे की कधीही विसरणं मनात हृदयावर ते कोंबलेलं गेलं ते कधी विसरणं शक्य नाही. त्याच्यानंतर तिने भाषणं कशी करायची ही तिला शिकवलं. त्याच्यानंतर तिने त्या आजारपणाबद्दल अवेअरनेस आणि म्हणून तर 2-3 भाषणं झाली आणि ती अतिशय चांगली झाली. हा एक फार मोठा गुण आहे की. आणि आठवण म्हणून मी सांगतो की विलास जायच्या आदल्या दिवशी कल्पना त्याला भेटली होती. दुसऱ्या दिवशी त्याला डबा दिला होता. तो खाल्ला त्याने. त्याचं खरंच मनसे समाधान आम्हाला कुटुंबियांना आहे की काय की शेवटपर्यंत आमचं कॉन्टॅक्ट जशी राहिला. आणि त्याच्या फ्युचर एकच घटना आहे की त्याला खूप बघायची इच्छा होती की निहारला आता जे वृद्धाश्रम राहतोय त्याच्यामध्ये त्याला जाऊन राहायची इच्छा होती. बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काम पूर्ण झालं होतं आणि आता लवकरच ते त्याला बघायला मिळालं नाही एवढंच फक्त खंत वाटते. पण मला असं वाटतं की आपण सर्वांनी त्याच्या दिलेल्या शिकवणुकीवर जर चालू केली तर भविष्यात नाही मिळेल. मी सुद्धा प्रयत्न करतोच आहे यापुढे जर चालायचं. धन्यवाद. आता सरांनी कडब्याचा उल्लेख केला. जावडेकर सरांनी चाफेकर सर तांदळाच्या उकळीपासून मुलींच्या धोरणापर्यंत बोलायचे आणि त्यांना खूप हाऊस होती त्यावेळेला. ते सुनीताला रेसिपी विचारली अयोध्या करायची तांदळाची उकळ ती तशा पद्धतीने झाली पाहिजे जमली पाहिजे. आणि कल्पना ताईंनी त्यांना ती उकळ आणि सकाळी 6:30 तरी मग फोनवर सांगितलं आता विलासकडे डबाला आणि तो त्यावेळेला मिळाला की हा बारकावा प्रत्येक गोष्टी होता. डॉक्टर अशोक निर्वाळे त्यांना विनंती. आज इथे येऊन न शकलेल्या पुष्पाते आगाशे, डॉक्टर नीलकंठ आठवले, श्रीकांत बहुलकर, उदय आणि मानसी जोग आणि गायत्रीताई सेवक या विद्यार्थ्यांच्या आठवण ठेवली होत्या. विलासांशी माझी मैत्री 40-42 वर्षांपासूनच्या. ते ज्ञानप्रबोधिनी प्रशाळेत शिकवायला आल्यामुळे झाली. कसे होते तेव्हाचे विलासराव? चोखांदरपणे निवडलेले कपडे, हँडल उंच करून घेतलेल्या बाईकवर ताट बसलेले, डोळ्याला गॉगल, एकदम रुबाबदार. प्रबोधिनीनंतर विलासराव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमध्ये काही वर्ष होते. प्रबोधिनी त्यांनी औपचारिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तर इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये महाविद्यालयीन युवतीच्या अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून काय काय साध्य करता येतं ते आजमावून पाहिजे. या अनुभवातून त्यांना आपलं विजन दिसलं, मिशन सापडलं. दरम्यान कर्ज कौटुंबिक जबाबदारी पूर्ण झाली. लगेच त्यांनी नोकरी सोडली, जाणीव काढली, पंचवीताची स्थापना केली आणि मग मात्र स्वतःला बदललं. त्याचा सिनेमा पाहणं अमुक सगळं बंद आहे. काटकसरीची साधी आणि पत्करी. एकेकाळी कविता प्रभावीपणे शिकवणाऱ्या विलासरावांनी जीवनातून कवितेला हद्दपार केलं. यानंतरच्या काळात बहुलकरांना आणि मला विलासरावांचा सहवास लाभला तो रात्र चर्चांमध्ये. आम्ही तिघे निदान 100 रात्री भेटलो असतो विलासरावांच्या इंद्रनगरीतल्या घरात. प्रथम त्यांनी स्वहस्ते बनवलेल्या सुग्रास खिचडीचा आणि भाजलेल्या पापडांचा आस्वाद घ्यायचा आणि मग गप्पा सुरू. प्रथम त्यांनी त्यांचं पूर्वायुष्य आम्हाला सांगितलं.
भाषणाप्रमाणेच त्यांचं प्रसंग वर्णन सुद्धा प्रभावी असायचं. नंतर वेळोवेळी स्वतःची वैचारिक भूमिका, सुरू करायचे उपक्रम, इतर NGOचं परखड परीक्षण, असे नाना विषय. ते बोलणार आणि एव्हा ऐकणार, मग प्रतिक्रिया देणार, शंका विचारणार, असं पहाटेपर्यंत चालायचं. आपल्या मांडणीवर लोकांकडून काय प्रतिक्रिया येऊ शकतील हे आधी पडताळून पाहण्यासाठीचे आम्ही त्यांचे साऊंडिंग बोर्ड होतो, हे मला मोठं भाग्य होतं. विलासराव म्हणजे टापटी, स्वच्छता आणि नियोजन. विलासराव म्हणजे पहाडाची छाती आणि आतमध्ये काहीचं काहीच. विलासराव म्हणजे मानसशास्त्राच्या सूत्रात न मावणारा आदर्श माणूस, स्वचा आदर्श साकारणारा सेल्फ ॲक्च्युअलायझिंग माणूस, करुणेच्या सेतूवरून स्वतःच्या पलीकडे जाणारा सेल्फ ट्रान्सेंडिंग माणूस, पूर्ण स्वयंभू, स्वयंप्रेरित. नियती असते आणि माझे आयुष्यभर नियतीशी लढाई चालू आहे, अशी विलासरावांची आवडती लाईफ. निहारच्या वृद्धाश्रमात आताच उल्लेख झाला. निहारच्या वृद्धाश्रमात आपला अखेरचा काळ जावा आणि स्वतःला वेदनारहित मृत्यू यावा, त्या माझ्या इच्छा होत्या, पण नियतीला त्या मंजूर नव्हत्या, असं त्या मला म्हणायचं. मला वंचित कार्यकर्त्यांचं खूप कौतुक वाटतं. पुष्पा त्यांच्या घरच्या एका मीटिंगमध्ये मीनाताई स्मिताताई म्हणाल्या होता, आम्हाला सर वडिलांच्या ठिकाणी आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. विलासरावांच्या अखेरचा आजारपणा आपले शब्द त्यांनी खरे करून दाखवले. आजच्या मैत्रिणींनीच आपल्या सख्या मित्राला श्रद्धांजली कशी व्हायची? अलविदा विलासराव, अलविदा. डॉक्टर म्हणाले तसं खरंच नियतीशी त्यांचं भांडण होतं आणि मी मानतो का मानत नाही ह्याच्यावर चर्चा असायची. नगरसेविका माधुरी परिसर होते तिथे आले. पाठीमागच्या लोकांना ऐकू येत नसेल तर वरच्या मजल्यावर सोय केलेली आहे, स्क्रीन लावली आहे. नमस्कार. मीनाने वेळेची मर्यादा घालून दिली आहे, त्यामुळे थोडे विचार व्यक्त करते आपल्यासमोर. नुकताच आषाढी एकादशीला म्हणजे 20 जुलैला वंचित विकासच्या सुकृत पुरस्काराचा कार्यक्रम इथेच झाला. आपल्यापैकी काही जण मला उपस्थितही असतील आणि तो कार्यक्रम झाला तर मी पाहुणी म्हणून उपस्थित होते. परंतु त्यानंतर मीना आणि सुनीता सरांना जाऊन घरी भेटल्या आणि त्यावेळेला त्यांनी कार्यक्रम कसा झाला, माधुरी काय बोलली, इतकं तपशीलवार त्यांनी विचारलं केलं. तर आणि त्याच्यानंतर 3च दिवसांनी त्यांचं निधनाची वार्ता आली. तर तब्येतीची तक्रार असताना आजूबाजूच्या चाललेल्या गोष्टींमधली सतर्कता, सतत डोक्यात संस्थेचा विचार, संस्थेचा कार्यक्रम तो चांगला पार पडणं आणि सामाजिक जाणीव ही शेवटच्या दिवसांपर्यंत त्यांची शाबूत होती, याचंच हे लक्षण आहे असं मला वाटतं. आमची मैत्रीण सुनीता जवळकर जेव्हा वंचित विकासमध्ये काम करायला लागली तेव्हापासून चाफेकर सरांशी आमचा परिचय झाला. आधी ते इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये असताना आमचे ते मोठे होते, त्यांच्याकडनं सरांबद्दल ऐकलेलं होतं, पण प्रत्यक्ष परिचय नंतर झाला. मी जर मुलांसाठी काम करते, मी आता गेली 10 वर्षामध्ये काय पण 35 वर्ष मुलांच्यात काम करते. ह्या मुलांच्यातल्या कामाचं त्यांना खूप कौतुक होतं, कारण मुलं घडवणं हे सरांना अगदी जवळचं कार्य होतं आणि त्यामुळे मुलांच्या कामाबद्दल त्यांना आप्लूत होतं. आमच्या बालरंजनच्या पालकांसाठी सामाजिक जाणीवेचा विकास मुलांच्यामध्ये कसा घडवावा या विषयावर सुजाण पालक मंडळात बोलायला तयार होते आणि अनेक उदाहरणांनी त्यांनी दाखवून दिलं की मुलांच्या मनात ते विष लहानपणीच आपण रुजवायला पाहिजे, की समाजाप्रती आपण काहीतरी करणं लागतो आणि ते काय काय करता येईल. तर हे व्याख्यान म्हणजे हे अतिशय उल्लेखनीय झालं होतं. त्यानंतर निर्मळ रानवराच्या सल्लागार समितीवर त्यांनी मला घेतलं, त्यामुळे मीटिंगच्या निमित्ताने अनेक आमच्या भेटी होत राहिल्या. पुढे निहारीला पपेट शो करायचा आमचा एक मैत्रिणीचा ग्रुप आहे, पपेट शो करायला जाण्याच्या निमित्ताने किंवा निहारच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने किंवा सुट्टीच्या दिवसात त्या मुलांशी संवाद साधायला असा जाण्याचा योग आला. पण इतकी वर्ष सरांचा परिचय असून ते PhD आहेत हे मला माहिती नव्हतं. म्हणजे हे त्यांच्या निधन वृत्तात त्यांची बातमी जी आली त्यावेळेला ते कळलं.
MA गोल्ड मेडलिस्ट आहेत हे आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे इतका जवळचा परिचय असून सुद्धा मला असं वाटतं की कदाचित त्यांनी ज्या क्षेत्रात उडी घेतली होती त्याच्यात त्यांच्या डिग्र्यांनी काही दुरावा यायचं संभव आहे असं त्यांना वाटलं असावं आणि म्हणून त्यांनी त्या डिग्र्या म्हणजे खरं डिग्र्या मिळवल्यावर सगळ्यांना मोह असतो की गोल्ड मेडलिस्ट म्हणून त्यांनी कधी ते मिळवलं नाही. PhDचं तर डॉ लावण्याचं त्यांना कधी आकर्षणच वाटलं नाही. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी मला त्यांच्या बाबतीत विशेष उल्लेखनीय वाटतात आणि त्यांच्या किती विविध भूमिका होत्या. म्हणजे एका आयुष्यात माणूस किती प्रकारच्या भूमिका निभावू शकतो ह्याचं मला सरांकडे पाहून नेहमीच अप्रूप वाटायचं. म्हणजे कलाकार, खेळाडू, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, नाटककार, प्रिंटिंग प्रेस चालक, पण त्यातली सगळ्यात ठळक आणि महत्त्वाची भूमिका ही सामाजिक कार्यकर्ता हीच राहिली. आता अलीकडच्या काळात संस्थेच्या झालेल्या कार्यक्रमात ते कधी स्टेजवर नसायचे आणि हॉलमध्ये अपूर्वाईच्या कार्यक्रमात मला आठवतंय की हॉलमध्ये मागे कुठेतरी दाराच्या तिथे आलेल्यांशी बोलत असायचे किंवा मागे बसलेले असायचे. म्हणजे मला वाटतं त्यांनी संस्थेच्या कामाची धुरा केव्हाच या दुसऱ्या फळीकडे सोपवलेली होती. म्हणजे जे आपण इतकं उभारलं कार्य त्याचं तितक्याच विरक्तीने आपण कोणाकडे तरी सोपवणं हे पण मला खूप विशेष वाटतं सरांच्यातलं. आणि ते शेवटपर्यंत स्वतः एक निष्ठुर कार्यकर्ते याच भूमिकेत जगले अगदी शेवटपर्यंत. महाराष्ट्र नाट्य विद्यालयाच्या प्रभाकर गुप्तेचे शिष्य मगाशी कोणीतरी सांगितलं मीरा गुप्तेचे वडील बरोबर. तर मुंबईच्या सायनच्या धर्मप्रकाश श्रीनिवासे या हायस्कूलमध्ये ते मराठीला शिकवायचे 9वी ते 11वीच्या मुलामुलींना. या DS हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आहे, व्हॉट्सॲप ग्रुप. जेव्हा सरांच्या निधनाची बातमी त्या ग्रुपवर गेली तेव्हा अनेकांनी सरांबद्दलच्या आठवणी त्याच्यावर जागवल्या आणि 1970 साली 11वीत असणाऱ्या राजाराम देसाई नावाच्या विद्यार्थ्यांनी एक आठवण त्याच्यावर पाठवली आहे. माझी मैत्रीण लता कांबळे ती या ग्रुपची सदस्य आहे आणि ती सरांची विद्यार्थिनी राहिली. ती पण आज अजून ह्या श्रद्धांजली सभेसाठी आलेली आहे. तर त्या एका वर्षी 70 साली स्नेहसंमेलनात शिक्षकांनी नाटक बसवायचं असं त्या ह्याच्यात ठरवलं शाळेमध्ये आणि ते नाटक चापेकर सरांनी बसवलं होतं आणि त्याच्यात त्यांनी बहिर्जी नायकांची भूमिका केली होती ती त्यांना आजही आठवते. म्हणजे हे मला खूप विशेष वाटलं. म्हणजे ते अभिनेता दिग्दर्शक असंही होऊ शकले असते परंतु ते समाजकार्याकडे वळले आणि शेवटपर्यंत तिथेच राहिले. शाळेत असताना ते मराठी विषय शिकवायचे. त्यांना कथाकथन शैली आवडत होती. समोरच्याला गोष्टीत गुंफून ठेवण्याचं कौशल्य त्याच्यात काही होतं आणि म्हणूनच सरांनी सांगितलेली सिनेमांचा उल्लेख आपण केला तर द ग्रेट एस्केप या सिनेमाची गोष्ट त्यांनी आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगितली होती 11वीच्या वर्गातल्या आणि त्यांचं प्रभावी कथाकथन इतकं होतं की आता ही सगळी मुलं 65च्या पुढची यांना ती गोष्ट आजही आठवते. म्हणजे मला वाटतं खरंच सरांचं ते कौशल्य की किती वेगवेगळे पैलू सरांच्यामध्ये आहेत हे आपल्या लक्षात येतं. सरांचे गुरु प्रभाकर गुप्ते यांच्या भगिनी सुमनताई शिरवटकर या पण आपल्या वंचित विकासाने याच्याशी जो अजूनही जोडलेल्या आहेत त्याही आता 90च्या घरातल्या आहेत. तर त्यांनी काही पुरस्कारही संस्थेच्या काही स्पर्धांसाठी ठेवले आहेत, नाट्योपक्रमासाठी ठेवलेले आहेत. तर त्यांच्याही वतीने त्यांनी आज मला इथे श्रद्धांजली अर्पण करायला सांगितलंय. गेली 44 वर्ष समाजसेवा हाच संसार मानून सामाजिक पालकत्व स्वीकारून ते अतिशय विपरीत परिस्थितीत सुद्धा उत्तमरित्या निभावलेल्या विलास चापेकर सरांना म्हणजे त्यांच्यातल्या सुजाण पालकालाच मी वंदन करते आणि मी माझ्यातर्फे आम्हा सहस्रबुद्ध कुटुंबियांतर्फे आणि पुणे महानगरपालिकेतर्फे सरांना श्रद्धांजली करते. नाटक सिनेमाचा आता उल्लेख झाला. सर ज्या वेळेला अलीकडे ICUमध्ये होते आणि ICU मॅनिया म्हणतात किंवा त्यावेळेला काही त्रास होतो. एक दिवस सरांनी सगळ्या नाटकांचे उतारे म्हणले. स्निग्धा वाडगरे सरांबरोबर होती आणि ती म्हणाली सर तुम्ही उतारे म्हणले. त्यांनी ऐकलं ते सगळं कारण त्यांच्या लक्षात आलं की बेबी आपण काहीतरी वेगळं बोललो असू. ते म्हणाले पण त्यात चूक झाली नव्हती ना. तेजश्री म्हेत्रे आमची जाणीवची तरुण तडफदार कार्यकर्ते. लोक असा विचारतात की पुढे संस्था कशी जाणार, संस्था 100 वर्ष टिकेल. सर जे नेहमी म्हणायचे आम्ही सगळे कधीच विसरून जाऊ पण नवीन येणारी पिढी
नवीन लोकांच्या लक्षात राहील आणि संस्था पुढे जाईल. सर्वांना नमस्कार. तुला ज्ञानरूपी बसा, आम्ही चालू हा पुढे बसा, अशा गुरुला गुरुपौर्णिमेच्या दिवशी शब्दापुरे सगळ्यांच्या जेवढी तुमची मैत्री होती त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे माझ्या जन्मापासून मी सरांना ओळखते. सरांनी घडवलेला एक निष्ठावान कार्यकर्ता मच्छिंद्रनाथ म्हेत्रे त्यांची मुलगी. खरं तर सरांसोबत माझी 2 नाती आहेत, एक कार्यकर्त्याची मुलगी म्हणून आणि एक स्वतः जाणीव-युवाचे कार्यकर्ते म्हणून. आजपर्यंत मी सरांना जेव्हा केव्हा भेटले मी सरांना प्रत्येक वेळी नव्यानं ओळखतो. कारण की जितक्या वयाचा तो माणूस आहे तेवढे अनुभव की त्या व्यक्तीकडून आपल्याला मिळत असतात. आज सरांच्या मार्गदर्शनाखाली बाबांनी आदिवासी भागात रेड लाईट एरियामध्ये बरंच बाबांनी काम केलं. जिथे जिथे सर पोहोचू शकले नाही तिथे तिथे सरांचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्या कार्यकर्त्यांना ते बळ, ती प्रेरणा, तो हवा, तो सपोर्ट, ती पॉवर हाऊस जी असते ते सरांनी तुम्ही बनले. स्वतःचा कधी न विचार करता सर नेहमी त्याचं बटन राहिले. एक अलौकिक इच्छाशक्ती ही सरांकडे होती, अशी म्हणजे की लोकांनी जी की अलौकिक इच्छाशक्ती सरांकडे होती. एक वेगळीच एक सरांकडे प्रेरणा होती की आपण म्हणतो की जसं सर नेहमी दुसऱ्यांना मोटिवेट करायचे, पण ही एक गॉड गिफ्टच असेल की सरांकडे स्वतः इतकी इच्छाशक्ती होती. सर एक सेल्फ मोटिवेटेड असे माणूस होते. म्हणजे की विविध भागात, विविध समाजात, विविध क्षेत्रात, विविध लोकांसोबत सरांनी हे काम केलं. कुटुंबासाठी त्यांनी म्हणजे स्वतःचं कुटुंब सरांनी काही केलं नाही, पण जे काही आज आपण इथे आहोत त्या कुटुंबासाठी सरांनी काम केलं. मला एक गोष्ट आवर्जून इथे सांगायला आवडेल की मला फोन आलेला सुनीता ताईंचा की तेजश्री रक्त हवाय म्हणून. इमिडिएटली मी ऑफिसमधून दीनानाथ मंगेशकरला गेले, मी ब्लड डोनेट केलं, सरांना भेटायला गेले. ती माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होती की जेव्हा सरांनी असं म्हटलं की तेजश्री मी तुझा खूप आभारी आहे, तू फक्त आज मला रक्त नाही तर तू मला तुझ्यातली बुद्धिमत्ता दिली आहे. मला असं वाटतं की ही माझ्यासाठी आजपर्यंत असलेली खूप मोठी गोष्ट आहे. सरांना मी लहानपणापासून एक बाबांच्या कामाच्या नजरेतून पाहिलं, एक जाणीव-युवाच्या नजरेतून पाहिलं. जाणीव-युवा ही श्रीकांत दादांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलं आणि श्रीकांत दादाच्या मार्गदर्शनाखाली जाणीव-युवाचं काम केलं. निहारमध्ये मानव निर्माण शिबिर होतं प्रत्येक वर्षी. आता कोविडमुळे 2 वर्ष होऊ शकलं नाही, पण प्रत्येक वर्षी बरेच पुण्यातील वेगवेगळ्या पुण्या जिल्ह्यामधून बरेच युवा येतात आणि मानव निर्माण शिबिराचं काम होतं. खूप आनंद वाटतो. जसं की ताईंनी मगाशी म्हटलं की 65 वर्षांचे आज सरांचे विद्यार्थी आहेत आणि आज आनंद होतो की आम्ही 18 आणि 20 वर्षाची आज सरांचे विद्यार्थी म्हणून आहोत. जाताना फक्त एवढंच म्हणावंसं वाटेल मला, असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून अंतर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियामध्ये या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर या काळजाची क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. तेजस्वी अंगावर अक्षरशः काटा आला ते बोलताना. मेधा राजहंस सरांनी जेव्हा आत्मचरित्र लिहिलं रात्रगुरीनामा, त्यावेळेला मेधा त्यांचा आणि त्यांचा खूप परिचय झाला. सर्वांना नमस्कार. आजच्या या सभेमध्ये आपल्याला या प्रकारे सरांची आठवण जागवावी लागेल असं आपल्याला कधीच वाटलं नव्हतं.
पण ठीक आहे, आपण ही एक चांगली संधी म्हणून बघावं की रात्रंदिना आम्हा हे चापेकरांचं आत्मकथन त्यांनी दिलेलं होतं. एका राजा दांडेकरांच्या पुस्तक प्रकाशनाच्या साठी ते आले होते आणि 2 दिवसांनी चापेकरांचा मला फोन आला की मला तुला माझं पुस्तक वाचायला द्यायचं आहे, ते वाचून तुझा अभिप्राय कळव. ते आत्मकथन इतकं प्रामाणिक शब्दांनी, अनुभवांनी आणि सखोल जाणीवेने भरलेलं होतं की ते एवढं मोठं आत्मकथन इतकं सहज वाचून झालं आणि मी त्यांना माझा अभिप्राय कळवला. पुढील काही दिवसांनी पुण्येश प्रकाशनतर्फे ते प्रकाशित झालं. चापेकरांची माझी प्रकाशक लेखक म्हणून मैत्री गेल्या 6 वर्षातली 74 6 वर्षापूर्वी पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्यापूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमध्ये काही दिवस मी नोकरी केली होती, तेव्हा त्यांचा परिचय झाला होता. पण तो अगदीच जुजबी होता. मी त्यांना ओळखत होते, तेही मला ओळखत होते. पण मला एक जाणवलं की एक माणसाशी कमिटमेंट ठेवण्याची त्यांची वृत्ती जबरदस्त होती. मला विशेष वाटतं की जेव्हा त्यांचं आत्मकथन लिहून झालं होतं तेव्हा त्यांना नक्कीच माहिती होतं की आपण खूप चांगलं लिहिलेलं आहे, कारण ते स्वतःच्या लिखाणाचं परीक्षण त्यांनी केलेलं होतं. कारण एकही शब्दाचा फेरफार न करता पुस्तक प्रकाशित झाले. पण तेव्हा त्यांना माझी आठवण आली, हे मला खूप विशेष वाटतं. कमिटमेंट दाखवण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा ते कशी दाखवू शकतात ते मला त्यांच्यामुळे कळलं. गेल्या 6 वर्षात अनेक वेळा भेटी झाल्या. दरवेळेला त्यांच्याकडनं फक्त शिकायलाच मिळालं. मोजकं बोलणं, जे बोलेल त्याचा समोरच्याला उपयोग होणं, दिलासा देणं, थोडीशी काही मरगळ असेल तर ती झटकून टाकणं, हे त्यांचे पैलू मला त्यांच्या भेटीमध्ये आता आठवतात. जाणीच्या ऑफिसमध्ये जो झाडाखालचा जो पट्टा होता तिथे दुपारी 3-3:30ला चहा व्हायचा. कधी कधी त्यावेळेला मी पण त्याच्यात सामील व्हायचे. ते खूप छान होतं. त्याच्या गप्पा, सगळ्या कार्यकर्त्यांबरोबरचं त्याचं नातं, ऑफिसच्या लोकांबरोबरचं नातं, एखाद्याला पटकन आपल्यामध्ये सामील करून घेण्याची त्यांची वृत्ती होती. आणि मला वाटतं हेच त्यांच्या इतक्या मोठ्या समाज कार्याचं यश आहे आणि ते पुढे चालू राहण्याचा तो विलासही आपल्याला. त्यांच्याकडे मी जेव्हा भेटायला गेले होते अलीकडे तेव्हा त्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं की मला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे. ही जी त्यांची स्थितप्रज्ञ वृत्ती होती ती खूप घेण्याजोगी आहे. आणि मला असं वाटतं की एखादा माणूस आपल्या आयुष्यात आला तर तो आपल्याला काय देऊन जातो. तर मला असं वाटतं की त्यांची आशावाद, त्यांची उमेद आणि त्यांची स्थितप्रज्ञता हा गुण नक्कीच कायम आपल्यामध्ये ठेवून गेलेले आहे. पुस्तकामध्ये एक छोटा 5-6 ओळींचा परिच्छेद आहे. मला आश्चर्य वाटतं की माणसाला पुढचं कसं दिसतं. त्या 4-5 ओळींमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मी आता काही दिवसांनी 74 वर्षाचा होईल आणि मला असं वाटतं की मी 80 वर्षापर्यंत जगेन. त्याच्या पुढे मी जगेन असं मला वाटत नाही. विवेकानंद, ज्ञानेश्वर ह्या लोकांनी जसे इच्छामरणी झाले तसं मला व्हायला आवडेल. अजूनही स्वेच्छामरणाला कायद्याने परवानगी दिलेली नाही. त्याच्या पुढे त्यांनी त्या 5 ओळींच्याच परिच्छेदामध्ये म्हटलंय, पण मी 80 वर्षाच्या पुढे जगेन असं मला वाटत नाही. अंध होऊन, अपंग होऊन आणि दुसऱ्याला बोजा होऊन जगणं मला आवडणार नाही. आणि त्याचं पुढचं वाक्य खास चापेकरांचं होत आहे, नाही होणार तसं. हा कुठला ठाम विश्वास आहे की नाही, माझं असं नाही होणार की मी अपंग होऊन, अंध होऊन दुसऱ्याला बोजा होईल असं नाही जगणार. ही जी त्यांची श्रद्धा आहे ना, ते मला वाटतं त्यांच्या कामाचं फळ आहे की त्यांनी जे ठरवलंय ते नियतीशी झुंज दिली आणि ती यशस्वी झुंज दिली. आणि तो मला वाटतं गुण फार घेण्याजोगा आहे. 74व्या वर्षी ते निघून जातात की मी 80व्या वर्षाच्या 80च्या पुढे मी जगणार नाही, हे
लिहिणं ती मला वाटतं की काहीतरी हळूहळू जसं वय होईल तसं माणसाला काही जाणीवा वाढत जातात त्यातल्या ते असेल. त्यांच्या उमदेपणाबद्दल प्रत्येकाकडेच आठवणी आहेत. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की मी जर 74 ते 80 हे आयुष्य जर मला मिळालं तर मला काय करायला आवडेल. त्यांनी म्हटलंय की मला सुंदर गाणं ऐकायचंय, जमल्यास गाणं शिकायचंय, मला उत्तम इंग्रजी बोलायला शिकायचंय, आयुष्यामध्ये केव्हा तरी सोडून दिलेली चित्रकला मला शिकायची आहे आणि तमिळ, बंगाली अशा तेलुगू अशा भाषा सुद्धा मला शिकायच्या आहेत आणि जमलं तर मी करीनच की हे सगळं, असे त्यांनी म्हटलं. मला वाटतं की शेवटच्या श्वासापर्यंत सजग राहणं आणि आपलं आयुष्य किंवा मृत्यू हा सुद्धा एक जगण्याचाच भाग आहे हे असं मान्य करणारी माणसं भेटली की आपलाही नियतीला टक्कर देण्याचा विश्वास वाढतो. रात्रनियमच्या निमित्ताने हे सगळ्या कार्यकर्त्यांशी, सुनीता काय, मीनाताई काय, बाकी ऑफिसचे मेंबर सगळ्यांशी खूप छान ओळख आणि मैत्री झाली आणि मला वाटतं की जाणीव आणि वंचितशी आपण कायम जोडले राहणार आहोत ही सखोल भावना मनामध्ये आहे आणि मला वाटतं चाफेकरांच्या बद्दलचे जे मैत्र आहे ते व्यक्त करण्यासाठी ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली चांगली भावना असेल असं मला वाटत नाही. जाणीव आणि वंचितच्या कामासाठी आम्ही सुद्धा कायम आहोत. आमच्या परीने आमचा वाटा आम्ही कायम उचलत राहू अशी या चाफेकरांच्या स्मृतीला मनापासून नम्रतापूर्वक नमस्कार करताना मी अशी बांधिलकी व्यक्त करते की त्यांच्यावर काम करणं किती जणांना जमतं, फारच कमी लोकांना, पण आपल्या पातळीवरती आपण आपल्या कामाचा वाटा उचलत राहण्याचं शिकवण किंवा तो सामाजिक भान त्यांनी स्वतःच्या जगण्यातून दिलं, संस्थेतून दिलं, पुस्तकातून दिलं. कारण पुस्तकामध्ये सुद्धा शेवटी त्यांनी हाच आशावाद दाखवलाय की मी कुणी नसताना मी एवढं काम केलं. तुमच्यातल्या एखादा ते किती मोठं काम करेल, मी तर कोणीच नव्हतो, मी सामान्यातल्या सामान्य अशी भूमिका घेऊन ते म्हणतात की तुम्ही तर माझ्यापेक्षा खूप जास्त काम करू शकाल, फक्त इच्छाशक्ती आणि आशावाद पाहिजे. मला वाटतं हे शब्द मनात आहेत, चाफेकर गेले तसं अजिबात वाटत नाही, कारण त्यांच्या स्मृतीने ते कायम आपल्यात राहणार आहेत. पुन्हा एकदा त्यांना विनम्र श्रद्धांजली. नमस्कार. सर, विज्ञानाचा अभ्यास खूप करायचे आणि त्यांचा एक विज्ञानाच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप होता आणि मी जेव्हा इथे आले तेव्हा मला असं कळलं होतं की तो त्यांचा स्कॉलर लोकांचा ग्रुप आहे. सुधीर, यामिनी आणि इतर अनेक जण त्याच्यामध्ये होते आणि ते शेवटपर्यंत त्यांच्यावर राहिले. यामिनी ताई इथे आल्या, माझी त्यांना रिक्वेस्ट राहील की त्यांनी इथे यावं. यांच्या जागेवर येतो बरं. नाही सरांचा आहे. विलास चाफेकर म्हणजे आमच्यासाठी कायम चाफेकर काकांच्या सामाजिक कार्याबद्दल, त्या कामातल्या त्यांच्या योगदानाबद्दल मी काही बोलणार नाही. त्यांनी उभ्या केलेल्या वाढवलेल्या संस्था आहेत, इतके सारे कार्यकर्ते आहेत, आपण सारे जण आहोत, अशा इतक्या गोष्टी. पुन्हा हे पुढच्या पिढीचे मंडळी पण दिसतात. तर अशा गोष्टी डोळ्यासमोर असताना त्या कार्याबद्दल मी काय बोलणार. आज मी बोलणार आहे आमच्या आणि त्यांच्या नात्याबद्दल. आमचा आणि त्यांचा पहिल्यांदा संबंध झाला, थोडा परिचय झाला तेव्हा आम्ही 6-7 जण होतो. सुधीर कुलकर्णी मी होते. आम्ही 6-7 जण PhD करत होतो. साधारणपणे 89-90 सालची ही गोष्ट आहे. ते नातं जे तेव्हा सुरू झालं ते अगदी काल परवापर्यंत वेगवेगळे टप्पे पार करत वळण घेत अतिशय छान पद्धतीने ते वाढतच गेलं ना. त्यावेळी अनौपचारिक शिक्षण पद्धती, विज्ञान शिक्षण, विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्प अशा अनेक गोष्टींवर काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. काका आमच्या रूढ कल्पनांना, समजुतींना धक्के देत असतात, आम्हाला विचार करायला, कृती करायला भाग पाडत असतात. कधी कधी जसं नटवराकडे मी सांगितलं तसं त्यांच्या त्या
इंद्रनगरीतल्या फ्लॅटवर चर्चा करताना आम्हाला म्हणत, कधी कधी आम्हाला म्हणत, तुम्ही विज्ञानात उच्च शिक्षण घेतलंय ना, आता हे बघा की ते विज्ञान तुम्ही निरक्षर माणसाला कसं शिकवू शकाल, त्याचा विचार करा. विज्ञानाच्या शिक्षणातून त्या माणसाचं आयुष्य कसं बदलता येईल ते तुम्ही बघितलं पाहिजे. कधी कधी म्हणायचंय, तुमचं लर्निंग खूप झालंय, आता ना जरा डी लर्निंग करा, म्हणजे मग सामान्य माणसाला विज्ञान कसं शिकवता येईल ते तुमच्या लक्षात येईल. आम्हाला राजवाड्यासारख्या मुलांच्या मासिकात लिहिण्यासाठी प्रोत्साहन देणं, निहारच्या मुलांना विज्ञान शिकवण्यासाठीची व्यवस्था करणं, त्यात आम्हाला सहभागी करून घेणं, मराठवाड्यातल्या भोगजीला विज्ञानाचं केंद्र स्थापन करणं, हे एका बाजूने, आणि त्याचबरोबर जाणीव वंचित विकासाच्या कार्यकर्त्यांची जेव्हा शिबिरं असत त्याला आम्हाला बोलवून त्या विचारांमध्ये, त्या विचार मंथनांमध्ये आम्हाला सामील करून घेणं, एक ना दोन अशा अनेक गोष्टी काकांनी आमच्याबरोबर केल्या. कित्येक ठिकाणी ते आमच्याबरोबर स्वतः यायचे. थोडक्यात म्हणजे समाजाची वेगवेगळी रूपं, वेगवेगळे स्तर, क्रॉस सेक्शन्स ऑफ सोसायटी ज्याला म्हणतात, ते त्यांनी आम्हाला त्या त्या ठिकाणी नेऊन दाखवलं. चाफेकर नावाची ही जी संस्था, ती आम्हाला 89-90 सालापासून सतत काही ना काहीतरी देत आलेली. ते सुद्धा अनेक मार्गांनी, पद्धतीने, प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे, कधी विचारांमधून, कृतींमधून, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आमच्यावरच्या निखळ अमर्याद प्रेमामधून. या काकांच्या संस्थेने, काका नावाच्या संस्थेने आम्हाला काय दिलं? शिक्षणाबद्दलचा, समाजाबद्दलचा एक विचार दिला. विज्ञानाच्या माध्यमातून रॅशनल थिंकिंग, तार्किक विचार, तो जर शिकवता आला कोणाला तर व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतं. आणि तसा प्रयत्न विज्ञान शिकलेल्यांनी तळातल्या व्यक्तींसाठी केलाच पाहिजे. आमच्या वंचित विकासच्या ऑफिसचे सख्खे शेजारी ॲडव्होकेट हर्ष गोखले. सगळ्यांना नमस्कार. आज फार मोठं धाडस करून इथे तुमच्यासमोर आलेलं, मला अजूनही या गोष्टीचा त्रास होतो, ॲक्सेप्ट करायला जड जातं. आता मी मला नक्की साल आठवत नाही, मला वाटतं 1986 किंवा 87 साल असावं. आपल्या संस्थेचं कार्यालय आम्ही ज्यावेळी जिथे राहत होतो आमच्या खालच्या मजल्यावर आलं. राजाभाऊ माटे विश्वकर्मा साहित्यालयाची त्यांची ती जागा होती आणि तिथे ऑफिस आलं. राजाभाऊ माटेंनी प्रेस बंद केलं होतं, त्यामुळे प्रेसचं पॉवर कनेक्शन तोडलेलं होतं. आणि माझ्या वडिलांच्या नंतर लक्षात आलं की खाली कोणीतरी व्यक्ती येऊन काहीतरी काम करत असते आणि खाली तर वीज नाही आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत ती व्यक्ती तिथे काम करत असते. आणि एक दिवस दादा बाहेर पडताना दादांची माझ्या वडिलांची गाठ झाली. वडिलांनी त्यांच्या कामाची माहिती घेतली आणि माझ्या वडिलांनी त्यांना विचारलं, अहो पण तुम्ही रात्री 8-8:30 पर्यंत इथे काम कसे करता, वीज नाही आहे तर त्यांनी सांगितलं, नाही मेणबत्ती असते ना. माझ्या दृष्टीने तो एक कल्चरल शॉक होता. तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, वडिलांना नुकताच असिस्ट करायला लागलो होतो. मला वाटतं पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला असेल. माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं, आमचं घर तुमच्या वरच्या मजल्यावरच आहे, वीज तुमची स्वतंत्र मीटर येईपर्यंत आमच्या घरातनं तरी निदान तुमच्या वाचनापुरता तरी लाईट घ्या. ह्या असं आम्हाला त्रास होईल, तुम्ही एवढं मोठं कार्य करताय आणि याच्यात मी कुठलाही तुमच्यावरती फेवर करत नाही. पण गंमत अशी बघा, म्हणजे दादांनी माझ्या वडिलांच्या विनंतीचा स्वीकार केला आणि सांगितलं, ठीक आहे मी एक फक्त 40चा बल्ब लावीन. बल्ब लावला आणि नंतर 1-2 वर्षांनी जेव्हा मीटर आला नंतर दादा माझ्या वडिलांना भेटायला आले. म्हणजे तुम्हाला मुद्दामून भेटायला आले, ते वरचं कनेक्शन काढून टाकलं तरी चालेल. आणि त्यांनी खिशातून 1,500-2,000 रुपये काढले, माझ्या वडिलांसमोर ठेवले. हे काय असं माझ्या वडिलांनी विचारलं. नाही ते 2 वर्ष तुमच्याकडची वीज वापरून. माझ्या वडिलांना इतकं म्हणजे ते
शक्यच नव्हतं त्यांना ते समजणं. त्यांनी दादांना फक्त सांगितलं की दादा मी जवळजवळ तुमच्या वयाचा आहे म्हणून मला अतिशय चोरट्यासारखं करू नका, मी हे पैसे घेणार नाही. आणि त्याच्यानंतर आमचा जो ऋणानुबंध जुळला तो घट्ट होत गेला. 2 वर्षांपूर्वी माझ्या आईचं निधन झालं. माझ्या आईचं आणि दादांचं खूप चांगलं मैत्र होतं. माझ्या आईने काही कथा लिहिल्या होत्या, त्याचं पुस्तक प्रकाशित झालं होतं. ते पुस्तक दादांना मी भेट म्हणून दिलं. आणि नंतर दादांनी मला आवर्जून सांगितलं की अरे मला माहिती नव्हतं तुझी आई इतकी उत्तम कथा लिहिते. मी म्हटलं नाही, असं तिने छंद म्हणून लिहिलेलं आहे. नाही म्हणले, फार भावना फार चांगल्या तिने प्रकट केलेल्या आहेत. आणि त्यानंतर जेव्हा दादांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं, मी त्या दिवशी नव्हतो कामानिमित्त बाहेर गेलो होतो. माझी आई त्या समारंभाला हजर होती आणि मी परत आल्यावर आईला म्हटलं, आई तुझं पण पुस्तक दादांना आवडलं. ती म्हणली अरे त्यांनी काल त्यांचं रात्रंदिना पुस्तक मला भेट दिलं आहे आणि त्यांचं एकूण सगळं गत आयुष्य वाचल्यावर मला कळलं रे, मी म्हणजे नुसतंच काहीतरी कुठेतरी हाऊस म्हणून लिहायचं म्हणून लिहिलं आणि तुम्ही माझ्या कथा छापल्यात, पण हा माणूस किती ग्रेट आहे हे तुला कळलं. आणि रात्रंदिना हे पुस्तक वाचल्यावर कळलं मला की परमेश्वर अशी माणसं विरळ जन्माला घालतो. तुमच्या आमच्यासारख्यांना शक्य आहे हो सहज असं विचार करणं सोडून देणं, पण केवळ आपण हातात घेतलेलं कार्य आसीधारा व्रत म्हणून चालवता यावं म्हणून संसार थाटायचा नाही, या निर्णयाला प्रचंड मोठा धीर आणि धाडस लागतं आणि ते सगळे करू शकत नाही. दादांची माझी येता जाता कायम भेट व्हायची. संस्था मोठी झाल्यावर दादांनी सगळ्या मीनाताई, देवायनीताई, प्रतिभाताई, सुनीताताई यांच्या हातामध्ये सगळं सोपवलं होतं. मग दादा बाहेर गावी खूप फिरत असायचे. आणि मग अशी अशोकरावांनी सांगितलं तेव्हा की योगी पुरुष कसा असतो की आता मी एक गोष्ट सोडली आहे ना, मग सोडली आहे, त्याचा एक अत्यंत आदरणीय अनुभव मला आलेला होता. म्हणजे त्यांनी सांगितलं तसं की पूर्वी दादा मोटरबाईकवरनं अत्यंत अभिरुचीपूर्ण कपडे घालून बाबा लावून हिंडायचे, पण जेव्हा त्यांनी संस्थेचं कार्य हातात घेतलं तेव्हा त्यांनी ठरवलं मी कुठलीही छान चौकी करणार नाही. एक दिवस मी माझ्या ऑफिसमधनं बाहेर पडत होतो संध्याकाळी आणि दादांच्या खास शैलीमधनं दादा हातात एक मोठी बॅग घेऊन तरा चालत निघाले होते. आमच्या ऑफिसच्या बाहेरच खालती रिक्षा स्टँड आहे, तिथे रिक्षा नव्हता, ते तसंच पुढे गेले. मी झटकन दादांना थांबवलं, म्हटलं दादा तुम्ही कुठे चाललाय? मी आता घरी चाललो. माझ्या मामांच्याच मागच्या गल्लीत दादा राहायचे, डाणूकर कॉलनी. पण म्हणलं मग चालत नाही, रिक्षा मिळत नाहीये. पण म्हणलं मग चालत, हो जिथे बस मिळेल तिथे चढतो, नाही तर चालत जाणार. मला स्वतःची इतकी लाज वाटली की आम्ही काय करतो की वकिली क्षेत्रात आलो, पैसा मिळवला, गाड्या घोडे उडवतो. दादाला म्हटलं दादा मी तुम्हाला चालणार असेल तर, नाहीतरी मी कोथरूडलाच राहतो, मी तुम्हाला सोडलं तर चालेल. कोथरूडला कुठे राहतोस? मी पौड रोडला वनाचे. मग असं काय मला पौड फाटा चौकात सोड. म्हटलं का? अरे तू तिकडे जा ना, मी इकडे जाईन. म्हटलं दादा नाही तसं नाही. म्हणजे मी हे त्यांना म्हणलं, त्याचंही त्यांना इतकं आम्हाला कौतुक वाटलं. म्हणजे दुसऱ्याच्या क्षुल्लक गोष्टीचं सगळं कौतुक करणारा हा माणूस. आणि जसं आता माधुरीताईंनी सांगितलं की दादांची डॉक्टरेट झालेली आहे हे सुद्धा त्यांना नुकतंच कळलं. मलाही हे पूर्वी कळलं होतं, कोणाकडनं तरी बोलताना कळलं. पण म्हणजे आपली डॉक्टरेट ही आपण मिळवण्यासाठी केलेली नाही, तर फक्त आपल्याला कार्य करायचं आहे. डॉक्टरेट ही ज्ञान मिळवण्यासाठी केलेली आहे. हे एक विचार जो असतो ना, म्हणजे मला नेहमी वाटतं की बाबा बोरकरांची एक कविता आहे, जीवन त्यांना कळले हो. तर त्याच्यातल्या ज्या ओळी आहेत की मी पण ज्यांचे पक्व फळा परी सहजपणाने कळले हो, जीवन त्यांना कळले हो. अशी फार थोडी माणसं आहेत की मी पण सहजपणाने कळतो. आणि अशा माणसाचा सहवास मला लाभला. पण परवा जेव्हा दादा गेले असं मला फोन आला सुनीताताईंचा, मी फार हल्लो की अरे मी रोज तुम्हाला इथे भेटतो, मला कोणी कळवलं पण नाही. पण एका अर्थाने बरं झालं, मी दादाचा हॉस्पिटलमध्ये मला थकलेला लहान चेहरा माझ्या स्मृतीत ठेवू शकलो नसतो. माझ्या मनात दादाची कायमची हसतमुख स्मृती आहे. मी त्यांना श्रद्धांजली काय म्हणा, मी फक्त एवढाच संकल्प करतो, दादांच्या कार्यात जेवढं जमेल तेवढा त्यांना हातभार लावता आला माझ्याचे तरी पुष्कळ होईल. माझ्यासारखा क्षुद्र माणूस त्यांना काय श्रद्धांजली म्हणा.
दादा आपल्यातून गेलेले नाहीत. दादांचं कार्य पुढे चालत राहू दे, त्याला आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि तीच त्यांना खरी आदरांजली राहील. धन्यवाद. ज्ञानदेव ठुबे खेळायला आहेत ना. सर्वांना नमस्कार. संजयला मी खरं म्हटलं होतं की मला सुरुवातीला बोलायला मिळालं तर बरं होईल, कारण एवढ्या सगळ्यांचं भावनाप्रधान ऐकल्यानंतर फार अवघड जातं बोलायला. मी प्रयत्न करतो. सरांच्या बरोबर एकदा मी निहारमध्ये गेलो आणि मग ते एकच ठिकाण सरांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी फार ओळख होतं असं मला वाटतं. मला वाटतं सर मला त्याचे फार उशिरा भेटले, तरी पण तो परिचय 2006-07 पासूनचा आहे. त्याला कारणीभूत संजय शेंके. मी त्यावेळेस पुणे महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून होतो आणि सुदैवाने माझ्याकडे चार्ज होता हॉकरच्या संदर्भात काहीतरी काम करण्याचा. मी जेव्हा चाफेकर सरांच्या बद्दल माहिती घेतली आणि एवढा प्रभाव निर्माण झाला, त्यानंतर मी जवळजवळ 4000 हॉकर्सना ग्रुपमध्ये किंवा वेगवेगळं भेटलो असेल. माझ्याकडे इतरही काही चार्ज होते, एकूण 13 चार्ज होते, परंतु माझा सगळ्यात आवडता चार्ज सरांच्या संबंधित जे काम होतं ते त्यांनी जे आयुष्यभर केलेलं आहे ते आपल्याला एक अधिकारी म्हणून त्याला थोडीफार पोच देता येईल अशा हिशोबाने मी त्या विषयाकडे पाहिलं. त्यावेळेस आमचे आयुक्त करील साहेब होते, ज्यांचा या गोष्टीशी पण संबंध होता, आणि अतिरिक्त आयुक्त जे होते त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्यामध्ये काय होणार आहे. केंद्राने काहीतरी आदेश काढला, मीटिंग होती, अडतानी साहेब त्यांचं नाव आहे म्हणून अडतानी, आणि आम्ही एकदा अधिकारी जेवत बसलेला असताना त्यांनी सहज म्हटलं तुम्ही काय याच्यामध्ये जादू करणार का. मग करीम साहेब म्हटले आपण एक तिघांची मीटिंग घेऊ, आणि मी त्यांना मग संजय शेंकेंना भेटल्याचं सांगितलं, विलास सरांची माझी काय चर्चा झाली हे सगळं सांगितलं, आणि मग तेव्हापासून त्या गोष्टीला एक सिरियसनेस आला. तो सिरियसनेस इथपर्यंत पोहोचला की भारतामध्ये आपण पहिल्यांदा ती हॉकर्स पॉलिसी पुण्यामध्ये करू शकलो, आणि ते सगळं क्रेडिट खरं तर जाणीव संघटनेला जातं. त्याच्याबद्दल मला ऋणनिर्देश करणं जरुरीचं वाटतं. वंचित विकास, निहार, जाणीव या संस्थांनी जे कार्य केलेलं आहे, आणि मला वाटतं प्रसिद्धीपासून दूर राहून पुन्हा पुढेही फार हात न पसरता ज्याला इच्छा होती त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने जी मदत केली त्या पद्धतीने पुढे गेलेलं आहे. विलास सरांचं जे साधेपण आहे ते फार भावणार आहे. त्यांनी आमच्या सगळ्यांचा एक सत्कार करण्याचं ठरवलं. आमच्या आयुष्यात अधिकारी म्हणून बऱ्याच वेळा असे काही प्रसंग येतात, परंतु हा सत्कार फार वेगळा होता, तो सांगणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये तो जाणीव संघटनेने सत्कार आयोजित केला होता, आणि तिथं सर जे बोलले होते ते म्हटले मुळात अधिकाऱ्यांना सामान्य लोकांच्या बद्दल कन्सर्न असणं हीच फार मोठी गोष्ट आहे. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही अधिकारी म्हणून काम करता, तुम्हाला पगार मिळतो, मग तुम्ही वेगळं काय साधता आयुष्यामध्ये, हा त्यांचा एक संदेश होता. त्यांचं माझं फार म्हणण्याचं कारण असं होतं, मी साध्या कुटुंबातून आलेला माणूस आहे, माझे आईवडील काही शिकलेले नव्हते, आणि त्याचा प्रभाव माझ्यावर होता. आणि आयुष्यात जी जी वेगळी माणसं भेटली त्यात चाफेकर सर म्हणजे तर ग्रेटच. मग तो प्रभाव कसा थांबणार. माझी मुलं जेव्हा परदेशात शिकायला जायला लागली, माझी मुलगी ऑक्सफर्डला होती, मुलगाही आता ऑक्सफर्डला PhD करतोय, पण त्यांना जाण्याच्या अगोदर मी सरांना भेटवलं होतं. तोपर्यंत मलाही माहित होतं सरांचा आता जो उल्लेख झाला PhD किंवा गोल्ड मेडलिस्ट, पण त्यांची जी बोलण्याची पद्धत, त्यांचं ज्ञान
याच्यामुळे माझी मुलंही प्रभावित झाली आणि त्यांची जी आता वाटचाल चालू आहे त्याच्यामध्ये आमच्या कुटुंबासाठी पण सरांचे जे विचार आहेत ते निश्चितच प्रेरणादायी आहेत. हा प्रसंग थोडा वेगळा असल्यामुळे मला नेहमीसारखं बोलता येत नाही, परंतु त्यांच्याबद्दलचं अपार प्रेम असल्यामुळे मला संजयनी सांगितलं इथे का मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी जाणीव संघटनेचा आणि सुनीताताई या सर्वांचा निश्चितपणे आभारी आहे. पुढच्या काळामध्ये माझ्या कृतीप्रमाणे मला जी काय मदत करता येईल, जे काही मार्गदर्शन करता येईल ते नक्कीच करणार आहे. धन्यवाद. मला कल्पना आहे की हा प्रसंगच असा आहे की वातावरण गंभीर होतं, आपल्याला त्याचा त्रास होतो, पण अनेकांना भावना व्यक्त करायच्यात. मी प्रयत्न करीन की आपल्याला कबूल केल्याप्रमाणे 12:30 वाजेपर्यंत आपलं सगळ्यांचं बोलणं होईल. डॉक्टर श्रीकांत गबाले आमच्या वंचित विकास कार्यकारिणीचा सगळ्यात तरुण कार्यकारिणी सदस्य. नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो त्यावेळी जीवन पटल समोर येतं. आपलं स्वतःचं जे लहान ज्या भटकेपासून तुम्ही झालेलं असता तिथेपासून जे आत्तापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात तो, आणि ही सगळी जी फिल्म आहे ती जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा या गुरुचं अस्तित्व खूप महत्त्वाचं असतं, कारण त्याच्या असण्यामुळे आपण असतो. आणि मला असं वाटतं की चाफेकर सर आहेत म्हणून मी तुमच्याशी आज बोलतोय. मी आहे हा शब्द वापरलाय, माझ्या चाफेकर सर गेले नाहीत, कारण चाफेकर सर हा एक विचार आहे, जो विचार अजूनही खूप जणांना कळालेला नाही आहे. चाफेकर सर हा विचार खूप जणांना कळाला नाही आहे. कारणच तसं आहे, कारण आजपर्यंत सर जेव्हा इथे आपण जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो कधीही सरांना आपण मी येऊ का तुमच्याकडे भेटायला असं न बोलता डिरेक्टली जाऊन भेटत होतो. आणि ही मोठ्या माणसात जेव्हा तुम्हाला इझिली ऍक्सेस देतात तेव्हा समजायचं हे काहीतरी वेगळं आहे. आणि मला असं वाटतं की मी एक लाभार्थी विद्यार्थी आहे या वंचित विकासचा, निहार मधला विद्यार्थी. ते तिथपासून ते आता एका कंपनी, माझीच कंपनी तिथे काम करतोय. हा प्रवास सगळा बघितला तर नक्कीच या वंचित विकास आणि सरांचं माझ्यावरचा हात जो आहे तो खूप महत्वाचा आहे. मला वडील नाही आहेत, पण मला वडिलांची कमतरता कधीच भासली नाही. साधं सिंपल असतं, जेव्हा आपण एका चांगल्या वयात येतो तेव्हा एक गॅजेट्स आपल्याला हवे असतात, पण तुमची आईपत तुम्ही बघता आणि गप्प बसता, मुख गिळून शांत बसता. पण असं तुम्हाला काय हवं हे कळण्याचं पण एक व्यक्ती तुमच्या मागे असावं. मला असं वाटतं त्यावेळी चाफेकर सर होते. न मागता तुला हवाय तो लॅपटॉप घे, कारण तू आता MSc करतोयस, तुला त्याची गरज आहे. खरंच गरज होती, पण मी सांगणार कुणाला आणि विचारणार कुणाला? कारण साधं राहायचं म्हणजे तरी त्या पत्र्याच्या शेडमध्ये किंवा एखाद्या संस्थेच्या एका बाहेर एखाद्या ठिकाणी, पण त्यांनी ते लिहून दिलं. पण त्यावेळी ते स्वतः बटनाचा मोबाईल वापरत होते आणि शेवटपर्यंत ते कधी स्वतःची त्यांनी चेन केली नाही. दिलं, देण्याची दानं ती फक्त मोठ्यांमध्ये असते, त्यामुळेच ती मोठी माणसं संत असतात. आणि मला असं वाटतं तो संत तिथे असल्यामुळे आमच्यासारखे विद्यार्थी घडतायत. नाहीतर तेवढी कुवत आमची नव्हती. ती कुवत निर्माण करणारी माणसं जर तुमच्या आजूबाजूला असेल तर तुम्ही कितीही संकट आलात तरी पुढे जाऊ शकता. आणि ते आम्हाला कुठेतरी ते जाणवलं आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न करत इथपर्यंत पोहोचतोय. सरांनी जेव्हा दिनानाथमध्ये सतत ऍडमिट करावं लागत होतं त्यावेळी आम्ही डोळ्याने बघितलं सुनीता त्यांची खूप धावपळ होत होती. कधीतरी एखादा दिवशी संध्याकाळी फोन यायचा, श्रीकांत आहे तसा निघ. पण ज्या दिवशी सरांचा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 11:30 वाजून मला 11:32 ला फोन आला अयोध्या ताईचा, आहे तसा निघालो.
बघितलं तिथे ते सर शांत पडले होते बेडवर, वाटलं नाही. तो चेहरा बघितल्यावर मी तेवढा प्रसन्न तेजोमय चेहरा मी कधीच कुठेच बघितला नाही. मला वाटत नाही मी बघेन, कारण ते गेले त्यावेळी कळतही नव्हतं. आणि तो तेज मी देव बघतोय का असं वाटत होतं. कुठेतरी ते तेजोमय समोर येत होतं. आणि म्हणजे अक्षरशः विवेकानंदांच्या कथा वाचल्यात, रामकृष्ण परमहंसांच्या कथा ऐकल्या, त्यांनी देव पाहिलाय. मला असं वाटतं मी त्या दिवशी त्या बेडवर देव पाहिला. आणि नंतर ज्या दिवशी सरांना आम्ही हॉस्पिटलमध्ये आणलं, आम्हाला असं वाटलं की आम्ही ऍडमिट केलंय सरांना. आणि सगळ्यांनी त्यांच्या अंत्यविधीला दर्शन घेतलं. असं वाटलं की सरांना आपण डिस्चार्ज दिला. तर आजही आम्हाला वाटत नाहीये की आम्ही सर आपल्यात नाही आहेत. सर मला नेहमी म्हणायचंय, श्रीकांत जितकं शिकता येईल तेवढं शिक. आणि मला असं वाटतं की तू पीएचडी करावीस. आणि खरं सांगायचं तर त्या एका हट्टामुळे मी पीएचडी केली. आणि ती पीएचडी केल्यानंतरही त्यांचं असं मत होतं की अजून थांबू नकोस, खूप काम करायचं आहे. आणि शक्य तेवढं लक्षात ठेवायचं, कितीही मोठा झाला तरी सुद्धा आपले पाय जमिनीवर पाहिजेत. आणि सगळ्यांना घेऊन पुढे जायचं. आणि शक्य झालं तर वंचित विकासासाठी काम कर. पण सगळं त्याग जो मी केलेला आहे तो त्याग करून तुला काम करायची गरज नाहीये. तुला जे काय करायचंय ते स्वतःच्या पहिल्या पायावर उभं राहा, बक्कळ पैसा कमव आणि मग पुढे जा. आणि तो एकमेव संदेश आज मी बघून पुढे चाललोय. ज्या दिवशी भेटायला गेलो होतो एकदा सरांकडे, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशीच 5 वाजता, तेव्हा सरांना मी फूल दिलं, पाया पडलंय. त्यावेळी अयोध्याताईंना सरांनी सांगितलं की अयोध्याताई तेवढं जाऊन एक फक्त पुस्तकांचा तो जो संच आहे तो घेऊन ये. नुकतंच पाया समाजकारणाचं एक पुस्तक सरांनी लिहिलं होतं. आणि त्यामध्ये आम्हाला काही कार्यकर्त्यांना 2-3 लेख लिहायला सांगितले होते. आणि मला ती संधी मिळाली. तो संच आज इथे सरांनी माझ्या हातात दिला आणि म्हणाले की हे तू लिहिलेलं आहेस, तू एक लेखक आहेस, हा तुझ्यापर्यंत, आणि शक्यता प्रयत्न कर की हा विचार सगळ्यांपर्यंत पुढे पाठवायचा. मला असं वाटतं की मी शेवटचा व्यक्ती असा असेल की ज्याच्या हातात सरांनी असं एक पुस्तक हातात दिलंय. आणि ते पुस्तक प्रत्येकाने वाचलं तर नक्कीच लक्षात येईल की सामाजिक काम करताना काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. नक्कीच याचा फायदा पूर्ण होईल, सगळ्यांना होईल. आणि वाईट एकच वाटतं की जे बिहारला आपण आता वृद्धाश्रम करतोय तिथे खरं सरांसाठी स्पेशल आम्ही रूम बनवून ठेवली होती. सरांना नाही राहता आलं तिथे. पण नक्कीच त्यांचा विचार, त्यांचं अस्तित्व आजही सगळ्या तुमच्या आमच्यात सगळ्यांमध्ये आहे. आणि थोडंसं शेवट असा करेन की निष्काम कर्मयोग करण्यासाठी गीता वाचायची गरज नसते. आणि मला असं वाटतं त्याची मला आवश्यकताही वाटली नाही, कारण सरांच्या जीवनाकडे बघूनच त्याच्या व्याख्या कळते. कारण कर्मयोग, राजयोग हे सगळं त्यांच्या ठासून भरलं होतं. कारण जेवढं तुम्ही त्यांच्याशी बोलाल तेवढं ज्ञान आपल्याला जास्त मिळत होतं प्रत्येक घटकेत त्यांच्याकडून. आणि माझी बायको लक्ष्मी, तिचं आणि सरांचं एक कमी वेळात खूप चांगलं नातं जमलं होतं. सर तिला हक्काळी म्हणत होते, तू माझ्या मुलीसारखी आहेस. आणि तुझं अस्तित्व, तू असणं श्रीकांतच्या आयुष्यातलं म्हणजे मला मोठा आता एक दिलासा आहे की आता श्रीकांतचा काय होता, संसार चांगलाच आहे. पण नक्कीच ती आज येऊ शकली नाही ते, पण तिच्याकडून पण आदरांजली. आदरणीय विलास सर जी, चापेकर जी सर, इनके श्रद्धांजलि में बोलना मतलब सूरज को दीपक दिखाए जैसा होगा. चापेकर जी का और हमारा संपर्क 95 के लगभग आया और वो संबंध हमने आज तक जीवित भी रखा. और मुझे लगता है कि मध्य प्रदेश और महाराष्ट्र में चापेकर जी ने जो मानव निर्माण का जो काम किया वो वास्तव में बहुत ही सराहनीय है. चाहे कौन सा भी प्रोग्राम हो तो हम चापेकर जी का नाम लेने बगैर रहते नहीं, क्योंकि उन्होंने जो मार्गदर्शन दिया, हम बहुत छोटे छोटे थे, कॉलेज पढ़ते थे, उस समय से हमने जब वहां पे काम चालू किया, अत्यंत बिल्कुल दुर्गम स्थिति में
और उस काम को गति पीठ में सर का मार्गदर्शन फोन पे मिलता था और हम आगे बढ़ते थे। जिस दिन दूसरे दिन घटना का ये व्हाट्सएप पे मैसेज मिला तो हम जितने मध्य प्रदेश में लोग थे कि हमारे सर चले गए तो हम बड़े स्तब्ध हो गए और हमने हमारे संपर्क में मीना ताई, देवनी ताई, बाकी लोगों से हमने संपर्क किया कि भविष्य में ऐसा कोई कार्यक्रम होता है तो हम सब लोग मिलेंगे। पर जो हमने मोटिवेशन किया और वो मोटिवेशन के आधार पर हमने हमारा वहां पे गरीब वंचित वास्तव में सर की इच्छा थी उस व्यक्ति तक हमने पहुंचने का काम किया। हमारा काम अभी भी निरंतर जारी है। स्वास्थ्य, शिक्षा, एजुकेशन, इस पर उनका फोकस रहा। विशेष करके हमारे क्षेत्र में आके वो आदिवासियों के साथ में रहे, आदिवासियों के साथ में भोजन किया। इतनी बढ़ाई होने के बाद में भी उन्होंने कभी गांव और शहर की तफावत को न देखते हुए उन्होंने हमारे साथ में रहे। मैं अपने हृदय से उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और मध्य प्रदेश की जो स्वयंसेवी संस्थाएं हैं उनके तरफ से भी मैं आदरणीय मीनाक्षी चापेकर जी को श्रद्धांजलि समर्पित करता हूँ, मेरे परिवार की तरफ से करता हूँ। धन्यवाद। सर्वांना मनापासून नमस्कार। आदरणीय विलास काकांच्या श्रद्धांजलीला आपण सर्व जमलेलो आहोत। इथे जमलेले सर्व हितचिंतक, वंचित विकासचे सर्व कार्यकर्ते, मीनाताई, सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार। काकांच्याबद्दलच्या आठवणी म्हटलं तर माझ्याकडे 2 आठवणी खूप तीव्रपणे माझ्या मनात घर करून जातील अशा। कारण काकांची आणि माझी ओळख साधारणतः 2013 मध्ये कोंडेसकर काका, म्हणजे रुग्णमित्र कोंडेसकर काका, ते की आता नाही आहेत जगामध्ये, पण त्यांच्यामुळे माझी ओळख त्यांच्याशी झाली। मजा अशी असते की कधी कधी संबंध माझ्या वडिलांचे त्यांच्याशी चांगले होते पण ते मला माहिती होते, पण त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचं काम किती मोठे हे मला त्यानंतर कळलं। हे काय असतं मला माहीत नाही, पण प्रत्येक गोष्ट किंवा एखादी संधी मिळणं आणि मला असं नेहमी वाटतं की नशीब लागतं अशा माणसांना भेटायला, आणि त्या नशिबाची किंवा ते नशीब माझ्या आयुष्यात केव्हा ते येणार होतं त्याची वाट कदाचित मी बघत होतो असं वाटतं। पण काकांना भेटल्यानंतर 2-3 गोष्टी खूप जाणवल्या। म्हणजे अशा लोकांना कमी भेटलं तरी चालेल, कारण ते हृदयात घर करून लगेच राहतील असं ते व्यक्तिमत्व होतं। आणि दुसरं असं खूप जाणवलं की असं जनरली म्हणतात म्हणजे की अनुभव आणि अनुभवातून मिळालेली अनुभूतीकडे जायला खूप वेळ लागतो, पण काकांना कदाचित अनुभूतीकडे जायला वेळ लागत नाही। त्यांचं आयुष्यात अनुभूती पूर्ण होतं असं मला नेहमी वाटतं। 2 आठवणी अशा आहेत की त्यांची ओळख झाल्यानंतर कोंडेसकर काकांमुळे त्यांच्याशी संवाद जेव्हा मी साधला त्याच्यानंतर काही दिवसातच मला निहारमध्ये स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी बोलवलं। आता मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, माझं तेवढं अनुभव पण दांडगा नाही, तसा काय मी खूप काही केलंय असंही मला वाटत नव्हतं, पण त्यांनी का बोलवलं मला कळलं नाही। पण मी गेलो, कारण त्यांनी सांगितलं म्हटल्यानंतर मला तिथे जाणं आवश्यक आहे आणि माझी हजेरी लागणं आवश्यक आहे असं मला कुठेतरी वाटलं आणि गेलो। त्याच्यानंतर निहारमध्ये जे काही एकंदर सगळा तो उत्साह बघितला, काकांचं काम बघितलं, नंतर एकंदरच मीनाताईंना भेटल्यानंतरही जे काही खूप वेळा जाणवत होतं, या सगळ्या गोष्टीतून त्यांना काकांना निहारमध्ये स्नेहसंमेलनामध्ये भाषण करताना त्या दिवशी कविता भेट दिली आणि ती कविता मला कायम असं वाटतं की त्यांनी ती कविता मनापासून त्याचा स्वीकार केला आणि त्यांना ती कविता आवडली। ही गोष्ट एक आठवण म्हणून मला सतत माझ्या मनामध्ये राहील असं वाटतं। दुसरी आठवण अशी की काकांची 75वी होती आणि काकांच्या 75वीला मीनाताईंचा एक दिवस फोन आला की काकांना तुझा कार्यक्रम ठेवायचा आहे गाण्याचा। म्हणलं वा, म्हणलं ही एक खूप चांगली संधी माझ्या आयुष्यात आलेली, ती मला दौडायची नाही आणि गाण्याचा कार्यक्रम केला, मनापासून केला, काकांना आवडला। काकांना माझा आवाज खूप आवडायचा आणि मला कुठेतरी वाटतं की ही एक तो धागा पकडला तरी तो कायम मनात येईल असं मला कुठेतरी वाटतं। त्यामुळे त्यांना आवडलेली माझी कविता आणि त्यांना आवडलेला माझा आवाज, या 2 गोष्टी
कायम मी कुठेतरी माझ्या स्वरूपातून त्यांच्या आठवणी करता, त्यांच्या स्मरणार्थ पुढे न्यायचा नक्की प्रयत्न करेन असं मला वाटतं. त्याच्यातूनच खूप प्रेरणा घेऊन मी काही काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. अजून खूप काही करायचं, काही करत नाही खरं, खूप सांगायला म्हणून मला म्हणतोय, पण खूप काही गोष्टी किंवा काही कल्पना आहेत डोक्यामध्ये, त्या पुढे न्यायच्या आहेत. पण काकांमधली स्थितप्रज्ञता, काकांचा एक जो मी जसं म्हणलं की त्यांचं अनुभूतीपूर्ण जीवन होतं, तसंच मला असं नेहमी जाणवायचं की प्रसन्न आणि प्रतिभाशाली व्यक्तिमत्व होतं. मी अतिशय उत्तम वक्ता होते, लेखक कवी हे होतेच, पण आत्ता पण जे काही मला ऐकायला मिळेल त्याच्यातून मला काकांबद्दल अनेक गोष्टी कळल्या, ज्या कदाचित मला बाबा त्यांचे मित्र होते त्यावेळेसही कळल्या नव्हत्या आणि त्यांच्यानंतर मी संपर्कात आल्यानंतरही कळल्या नाही, अशाही काही गोष्टी कळल्या. कधी कधी ह्या गोष्टींना पण कुठेतरी असं म्हणतो की एक संधीची वाट बघावी लागते. मी म्हणतो की प्रत्येक गोष्ट मला आज जेव्हा इथं मी श्रद्धांजली वाहण्याकरता राहताना आलोय, मला वाटतं की श्रद्धांजलींपासून हा एक खूप छान सोहळा आहे. कारण अशा लोकांसाठी श्रद्धांजली का व्हायची, ही व्यक्ती एवढी मोठी होती ना की मला असं नेहमी वाटतं की त्यांच्या गुणांनी, त्यांच्या सद्गुणांनी त्यांनी जे काही आपल्या समोर एक खूप चांगलं मूर्तिमंत उदाहरण समोर ठेवलंय, ते आपण सोहळ्याच्या स्वरूपात घेतलं ना तर आपल्याला कधी काहीतरी प्रेरणा घेता येईल असं मला वाटतं. म्हणून काकांबद्दल मला एवढंच म्हणावं असं वाटेल की काकांसारखी व्यक्तिमत्व माझ्या पिढीला किंवा माझ्या सारख्या पुढच्या अनेक मुलांना पण कळावी, एक व्यक्तिमत्व खरंच काय होतं, काकांची महती कळावी, ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. आणि मी जास्ती बोलणार नाहीये, पण मला आज शेवट ह्या कार्यक्रमाचा करताना मी मीनाताईंना मनापासून विनंती केली की मला आत्मषटक म्हणायचं आहे, तर मी शेवट नक्कीच आत्मषटक म्हणणार आहे. कारण पूर्णातून पूर्ण काढलं तरी ते पूर्णत्वच असतं आणि सुख पण नाही आणि दुःख पण नाही. मी शून्यत्वातूनच पूर्ण आयुष्य जगलो, अशा प्रकारचं कुठेतरी काकांचं व्यक्तिमत्व मला मनापासून तीव्रतेने जाणवायचं आणि म्हणून मी ही कुठेतरी मीनाताईंना एक विनंती केली आहे. तेव्हा आत्तापुरती आपली रजा घेतो, पण शेवट कार्यक्रमाचा करताना मला आत्मषटक म्हणायचं आहे, तर मला मीनाताईंनी नक्की ते म्हणू द्यावं एवढीच त्यांना मी विनंती करतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. डॉक्टर श्रीकांत बहुलकर सरांचे मित्र, त्याच्यानंतर भानू काळे, सुधांशू नाईक, अशा अनेकांनी मुद्दाम मेल पाठवलेले होते की ते ह्या कार्यक्रमामध्ये वाचून दाखवावे. मीही रिक्वेस्ट केली होती, पण वेळेच्या अभावी मी ते आता वाचू शकत नाही आहे. आम्ही सरांवरती एक श्रद्धांजली पुस्तिका काढतोय, त्याच्यामध्ये ते समाविष्ट करू. इतर कोणालाही जरी वाटलं की त्याच्यामध्ये ॲड करावं तरी त्यांनी सांगावं. आता 4 जण आहेत, तर मी नाव घेते ज्यांना बोलायचं आहे. मला कल्पना आहे, पण सगळ्यांनी वेळेची मर्यादा निश्चित सांभाळावी बोलताना, म्हणजे आपला ठरल्याप्रमाणे योग्य वेळेत आपण थांबू. आर्किटेक्ट कुर्लेकर, मी अगदी लहानपणापासूनच सरांच्या घरी जातो. आपण सगळेजण बहुतेक गेला असाल. सरांच्या दिवाणखान्यामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईनचा एक फोटो लावला आहे आणि त्यावर एक छान वाक्य आहे, डोंट वरी अबाउट युअर डिफिकल्टीज इन मॅथमॅटिक्स, आय कॅन अश्युअर यू दॅट माइन आर स्टील ग्रेटर. लहानपणी या वाक्याचा अर्थ कळायचा, पण असं वाटायचं की सरांनी लावलाय म्हणजे याचा एक वेगळा अर्थ पण असेल जो आपल्याला आत्ता कळत नाहीये. नंतर मी मोठा व्हायला लागलो, सरांचं काम मला हळूहळू कळायला लागलं. त्यावेळेला मला कळलं की जसं मी सरांच्या घरी जायचो तसं अनेक कार्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित लोक त्यांचं मार्गदर्शन घ्यायला, आपल्या आयुष्यातील डिफिकल्टीज त्यांना सांगायला, जसं वंचित विकासच्या ऑफिसमध्ये यायचे तसं त्यांच्या घरीही जायचे. आणि ते घरी गेले असताना हा फोटो त्या सगळ्यांना एक गोष्ट सांगत राहिला, ती म्हणजे डोंट वरी अबाउट युअर डिफिकल्टीज इन लाईफ, आय कॅन अश्युअर यू दॅट धिस मॅन हॅज स्टील ग्रेटर.
सरांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी, सरांच्या आयुष्यात आलेले प्रश्न हे इथे आपल्या असलेल्या आयुष्यापेक्षा खूप मोठे होते, कारण सरांच्या आयुष्यातल्या अडचणी होत्या या राष्ट्राचा विकास कसा करायचा, या समाजातील माणसाचा विकास कसा करायचा, हे प्रश्न त्यांच्या आयुष्यामध्ये होते. ते मला नेहमी म्हणायचे, अक्षय, व्यक्तीपेक्षा संस्था मोठी, संस्थेपेक्षा समाज मोठा, समाजापेक्षा राष्ट्र मोठं, पण या राष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर त्याची सुरुवात या व्यक्तीपासूनच करायला लागते. म्हणूनच सरांनी एक स्वप्न बघितलं, ते म्हणजे या देशातील, या तळागाळातील आपल्या शेवटच्या माणसाच्या विकासाचं. त्यांना माहिती होतं की जोपर्यंत या शेवटच्या माणसाचा विकास होणार नाही तोपर्यंत माझ्या देशाचाही विकास होणार नाही. मला असं वाटतं जसं आपण सगळे इथे खिन्न आणि दुःखी आहोत, त्याचप्रमाणे आज भारत माता सुद्धा खिन्न आणि दुःखी असेल, कारण समाजातील वंचित घटकांसाठी आपलं आयुष्य अर्पण केलेला तिचा लाडका मुलगा आज काळाच्या पडद्याआड गेलाय. सरांचं हे जाणं माझ्यासाठी तर एका कुटुंब प्रमुखाच्या जाण्यासारखं आहे. माझ्या डोक्यावर असलेलं कुटुंब प्रमुखाचं एक संरक्षक कवच आज माझ्या डोक्यावरून नाहीसं झालंय. लहानपणापासून कळत न कळत सरांच्या कामामधून माझ्या मनावर माणुसकीचा अंकुर फुलत गेला. मग ते रानवाडा असेल, आमचे अभिरुची वर्ग असतील, जाणीव युवामधलं आमचं मित्रांचं डिस्कशन असेल, पण ह्यातनं माणुसकी मला कळत गेली, समाज मला कळत गेला आणि माणुसकीची भावना माझ्या मनामध्ये रुळत गेली. सरांनी मला एक कुटुंब दिलं. ते कुटुंब म्हणजे वंचित विकास मधल्या माझ्या ताया, लातूर मराठवाडा इकडे काम करणारे माझे मामा, संजय दादासारखा मोठा भाऊ आणि श्रीकांत सारखा लहान भाऊ. मी कधीच काही मागितलं नाही, पण सरांनी मला खूप दिलं. ज्या वेळेला मी विशीच्या उंबरठ्यावर होतो, माझ्या विचारांची बैठक पक्की होत होती, त्यावेळेला अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून ते ज्ञानेश्वरांपर्यंत आणि विवेकानंदांपासून ते गांधींपर्यंत मी सरांशी वेगवेगळ्या विषयावरती तासन तास चर्चा करायचो. सरांनी मला कधीही सांगितलं नाही की मी खूप मोठा आहे आणि तू माझ्याकडे असं चर्चा करायला येऊ नको. प्रत्येक वेळेला एका आजोबांप्रमाणे त्यांनी मला समजावून सांगितलं आणि ह्या चर्चांमधनं माझी वैचारिक बैठक पक्की होत गेली. आज सर जरी शरीराने आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचे विचार, त्यांची भाषणं, त्यांची पुस्तकं आणि त्यांनी जीवनात घालून दिलेले आदर्श आपल्या सगळ्यांना कायम प्रेरणा देत राहते. सरांसारखं व्यक्तिमत्व, त्यांचा वैचारिकपणा, त्यांचा प्रखरपणा, त्यांची सज्जनता आणि त्यांच्या मनामध्ये असलेली मानवता, या सगळ्यांचं मिश्रण असलेलं व्यक्तिमत्व कदाचित नजीकच्या भविष्यात आपल्या कोणालाच पाहायला मिळणार नाही. सरांनी चालू केलेलं हे काम मी आणि माझे कुटुंबीय आमच्या लायकीप्रमाणे, आमच्या कुवतीप्रमाणे पुढे घेऊन जाऊ. मला वाटतं हीच सरांना खरी श्रद्धांजली, आदरांजली असेल. असं वाटलं की नाही हवंय थोडेशा अत्यंत किरकोळ अशा पैशाच्या देणग्या, इतपतच माझा त्यांच्याशी डायरेक्ट संबंध आला. आणि आतापर्यंत जे मी ऐकलं त्या तुलनेत मी अगदीच सर्वात जण छोटं आणि कमी माणूस आहे असं मला वाटतं. म्हणून मी हे आधीच रात्र क्लिअर केलं. मी त्यांना खूप वेळ भेटले. जेव्हा भेटले तेव्हा आमची फक्त आणि फक्त भांडणं झाली. म्हणजे माझा सूर भांडणाचा होता आणि त्यांचा समजावून घेऊन
काय मला जागेवर आणण्याचा होता. तर माझं खूपच अगदी टिपिकल शहरी मध्यमवर्गीय अत्यंत चौकटबद्ध असं सर्व थिंकिंग होतं. मी कॉर्पोरेटमध्ये नोकरी करत होते आणि ते मला फार लई भारी वाटत होतं की आपण म्हणजे फारच म्हणजे काय याच्या पलीकडे काही असू शकत. आणि ते इतकं ठाम होतं की ते माझं मला तेव्हा कळत नव्हतं की हे काही असं नाही आहे, फारच फालतू. आणि दुसरं असं झालं की मी एका बाजूला कॉर्पोरेटची माणसं बघत होतो, मोठमोठ्या संस्थांचे चेअरमन्स, कंपनीचे डायरेक्टर्स वगैरे, त्यांच्या गाड्या गोड्या. आणि संध्याकाळी मी चाफेकर सरांबरोबर मूर्ख विविध प्रकारच्या म्हणजे सेक्सपासून गांधींपर्यंत जे ते म्हणतील त्याच्या विरुद्ध मी हेच असायचं. खूप चहा बिहा व्हायचे. हे सगळेजण काम करणारी माणसं येऊन जायचे, त्यांच्याशी कामाचं बोलून जायचे. त्यांनी मला कधीच चाफेकरांनी सांगितलं नाही की किती बोलशील, काहीतरी काम करणं, नाही तर माझा तरी वेळ घालवू नको का. असं कधी झालं नाही, असं कधी केलं नाही त्यांनी. आणि मला ते कळेपर्यंत थोडा उशीर झाला. त्यामुळे आज माझ्यासाठी सामाजिक कोरके पण मला जाणवतं. कारण आपण जेव्हा बायोलॉजिकल आपले आईवडील असतात ते आपल्याला आपलं शरीर आणि आपलं एक बेसिक जे असतं ते सांगतं की मनीषाला तर पावसात किती वीज काही गर्मी होणार नाही, ते माझी आई सांगू शकते. पण त्याच्यानंतर आपण बदलतो, मोठे होतो, आपल्याला खूप प्रश्न पडायला लागतात, आपण खूप सम एक्सपेक्ट स्वतःला शहाणे समजायला लागतो, आपण डिसिजन मेकर होतो, आपण दुसऱ्यांचे आयुष्य ताब्यात घ्यायला लागतो. जेव्हा तुम्ही नोकरी करता कॉर्पोरेटमध्ये एका विशिष्ट पदावर जाता तेव्हा तर आपल्याला असं वाटतं की सगळं मीच आहे. जेव्हा तुम्हाला केबेज मिळतं, बेल मिळते, 105 येस मॅडम म्हणतं, तुम्हाला खूप कोट्यावधी रुपयांच्या कागदावर तुम्ही सँक्शन म्हणून सह्या करता, तेव्हा तो एक नकळत माज येतो जो आपल्याला कळत नाही. म्हणजे तेव्हा आपण चाफेकर सरांसारख्या माणसांशी बोलतो तेव्हा आपले पाय जमिनीला लागतात. तर हे जे बदललेल्या मनीषाला जे पडणारे प्रश्न होते आणि त्यानुसार जे बाहेरचे बदल जे मला रिचवता येत नव्हते आणि पुढाकार होत होते, धडपड होत होती, तर ह्याला एक पालकत्व चाफेकर सरांमुळे मिळालं की ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळाली. आणि त्यांनी कधी कधी मला असंही सांगितले की सगळे प्रश्न सोडवायचे नसतात, काही काही प्रश्न कोणाला ठेवायचे, जे आत्ता आहे ना हातात तेवढे सोड, सगळीकडे वचवच करत नाचणं करत फिरू नको. तर हे असं मला असं वाटलं की काय म्हणजे मी इतकी हुशार घेते बरं, तुम्ही असं सांगतो मला कोणाला ठेवा, मी सगळे प्रश्न सोडतो. प्रत्यक्षात काहीच झालं नाही. प्रत्यक्षात ते म्हणाले तसं झालं, एक काय बरेच प्रश्न राहिले कोणाला ठेवायला लागले. पण ही समजूत, हे जे पालकत्व आहे ते खूप मिस करीन आता मी. दुसरं असं आहे की खूप माणसं म्हणजे जितके आपण जवळ जाऊ तितके त्यांचे मातीचे पाय दिसतात. असं वाटतं की व्हायला असं वाटलेलं फालतू निघालं काहीतरी खूपच आलं की आपण असे वाटण्याचे खूप येतात. ते समाज काम करणाऱ्यांमध्ये पण असतात, कॉर्पोरेटमध्ये पण असतात, सगळीकडे असतात. राजर असं की त्याला अपवाद नाही. पण इथे मला यांच्याकडे असं दिसलं की जेवढं जवळ जात होतं तेवढे ते मोठे मोठे होत होते. म्हणजे आता इथे सगळ्यांनीच सांगितलं की ते PhD वगैरे, म्हणजे आम्ही किती शायनिंग करायचो. मी खूप परीक्षा दिल्या, म्हणजे आम्ही एक जवळजवळ 20 वर्ष आमचं कम्युनिकेशन होतं. या सगळ्या काळात मी बऱ्याच परीक्षा दिल्या आणि त्या सगळ्यांनी खूप IT मिळवल्या त्यांच्यासमोर की मी आता हे झालं ते झालं ते झालं. इतक्या सगळ्या वेळा त्यांनी एकदाही मला सांगितलं की लोक मी पण ते पुस्तक वाचल्यावर मला कळले की आयुष्य का वाटच लागली सगळी. नंतर त्यांचं मला हे पण एक आवडलं किंवा वेगळं वाटलं की इतकं कसं काय कोणी माफ करणारा असू शकतो. म्हणजे आईपासून, म्हणजे माझं माझ्या आईचं अजिबात पटलं नाही. आईशी पण माझं अगदी उभं वैर वगैरे होतं. म्हणजे आमच्या आई मुलीचे संबंध बरे होते, पण तरी मी वेगळी होते ती वेगळी होती. खूप सबस्टॅन्शियली आम्ही वेगळे होतो. तर तसं यांनी आईला पण माफ केलं, अख्खा डोळा घालवणाऱ्या डॉक्टरला पण माफ केलं, संपूर्ण 100% फसवणाऱ्यांना पण माफ केलं. असं कसं काय होऊ शकतं. तर हा त्यांचा मला खूप मोठा गुण वाटत आला नेहमीच की इतकी माफी नाही हो आपल्याला शक्य. म्हणजे मोलकळीने 4 दिवस सलग दांडी मारली तरी मला वाटतं 2 कानाकडे ठेवून ठेवा, की मला ऑफिसमधून न सांगता कसं काय येत नाही, माफबीफ नाही करतायत. तर हे मला कळत होतं की हा एक मोठा गुण आहे, तो आपल्याला इफ पॉसिबल आपण कॉपी करायला पाहिजे, आपल्यात आत्मसात करायला पाहिजे. दुसरं असं मला त्यांचा आवडणारा गुण होता तो म्हणजे सर्वसमावेशकता. म्हणजे असे छापी जात प्रांत स्त्री पुरुष असं नव्हे, स्पष्ट शब्दात म्हणजे अत्यंत मठ्ठ आणि अत्यंत इंटेलिजंट अशा माणसांशी कसं काय जमतं. म्हणजे एखाद्या माणसाने तोंड उघडलं की जर का मला कळतं की तू पुढे काय बोलणारी माहिती आहे तर मी बोलू देत नाही. मी सांगते की कळले मला काय म्हणायचे, तुला हे कर आणि पुढे जा. तर ते हो का अगं वे बरोबर ओके, वेळेची मर्यादा संपली, बरोबर, थँक्यू मला सांगितल्याबद्दल. नंतर एकटं पण एकाकी नाही हे मी वाचत आले. RBT शिकले, अमेरिकेचा कोर्स केला, टेनिस इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन आले वगैरे वगैरे. पण तिथे मी वाचलं. पण जेव्हा मला यांच्याबरोबर इंटरॅक्शन झालं तेव्हा मला कळलं की हे खरं आहे की एकटं असूनही एकाकी नाही असं असू शकतं.
त्याच्या ज्या भीत्या वाटतात तर त्याची काही गरज नाही, वी कॅन डू इट. नंतर शेवटचा मुद्दा जो मला आवडलेला असं वाटला की सगळं इगमनं ममसारखं सोडून कसं देता येतं. म्हणजे मला रिटायर केला 5 वर्ष तर मला आत्ताच जीव कासायचं की बापरे बापरे काय करायचं काय करायचं, कोणीच नाही. तर हे त्यांनी उभं केलेलं, त्यांनी सुरू केलं, त्यांनी वाढवलेलं, सगळ्याबद्दलचं त्यांना ॲप्रिसिएशन मिळालेली गोष्ट अशी सोडून द्यायची. जिवंत असताना आपण फुलफिट असताना सुद्धा हे सगळे गुण मला खूप अप्रूपाचे वाटतात, कॉपी करायचे वाटतात. आणि श्रद्धांजलीपेक्षा मला असं वाटतं की आय विल मिस हिम, की आता असे प्रश्न आले तर मी कोणाकडे जाऊ, काय विचारू, आणि असले माझं मूर्ख वेडेचाळे ऐकायला कोण असतो. थँक्यू. पारखी काका आणि सरांचे मित्र डॉक्टर निमय काका, फक्त माझी नम्र विनंती आहे की वेळेची मर्यादा पाळावी, कारण 12:30 झालेले आहे. त्यामुळे प्लीज जर बोलायचं असेल तर, मला कल्पना आहे की सगळ्यांना खूप बोलायचं आहे, पण वेळेची मर्यादा पाळावी. काकांचं बोलणं झालं की मी कन्क्लूड करीन, नंतर आत्मषटक म्हणेन. 2 व्हिडिओज आलेत ते आम्ही एका बाजूला ज्योती जोशी आणि डॉक्टर सोनावणेचे व्हिडिओ एका बाजूला चालू आहे. पटकन आवडतो. 1977 साली एक धडपडणारा तरुण विलास चाफेकर यांच्या मी सहवासात आलो आणि 15 दिवसापूर्वी एक धडपडणारा काळ्या केसाचा वृद्ध माननीय विलास चाफेकर यांना मी शेवटचा भेटलो. त्यांच्यावर मी एवढंच सांगेन की 1977 साली एक अपघाताने आम्ही दोघं एकत्र भेटलो आणि त्याला ते मुंबईहून नुकतेच आलेले होते आणि पुणे विद्यापीठ कॉलनीमध्ये राहत होते आणि त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी संघटना बांधायचं होतं. आणि त्यावेळेला डॉक्टर पुष्पा आगाशे, अरविंद जोशी, मी, आनंद आगाशे असे आम्ही एकत्र बसलो असताना एक कल्पना डोक्यात आली की व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी खेड्यापाड्यातल्या मुलांसाठी काहीतरी काम करावं होतं. आणि मग आम्ही क्षितिज वेध नावाची संस्था 1977 साली स्थापन केली. त्याचं सुरुवातीचं सगळं कामकाज मी नारायणपेठेमध्ये ज्या वाड्यामध्ये राहत होतो तिथल्या एका खोलीमध्ये होत होतं. मला तेव्हा कल्पना नव्हती की ही क्षितिज वेध संस्था फार काळ पाळसं धरणार नाही आहे, ती बंद पडणार आहे, पण ती जाणीव आणि वंचित विकासची मुहूर्तमेढ असेल. मला या गोष्टीचा निश्चितपणे अभिमान वाटतो की जाणीव आणि वंचित विकासच्या कल्पना त्यांना माझ्या नारायणपेठेतल्या घरामध्ये आल्या आणि माझ्या समक्ष आल्या. दुसरी गोष्ट अशी की मला ते नेहमी म्हणायचे की जे आपल्याला येतं ते काम आपण दुसऱ्यावर लादता कामा नये. दुसऱ्याला कुठल्या कामाची गरज आहे ती ओळखायचं आणि आपण ते काम करायचं. बरेचसे समाजसेवक आपलं काम दुसऱ्यावरती लादतात आणि अपयशी होतात. दुसऱ्यावरला हवं असणारं काम जेव्हा आपण करतो तेव्हा संस्थेचा भरभराट होते, त्या कामाची भरभराट होते आणि निश्चितपणे आपल्याला आणखी प्रेरणा मिळते. आता एक शेवटचीच गोष्ट सांगतो की मला ते नेहमी म्हणायचे की दीपक, आतापर्यंत मी प्रवास खूप केला पण मी पर्यटक म्हणून कधीच प्रवास केलेला नाही आहे, तर मला तुझ्याबरोबर हा प्रवास करायचा आहे. मग मी, माझी बायको आणि ते असे आम्ही मुरुडला गेलो. मुरुडला आम्ही 2 दिवस समुद्रकिनारी राहिलो, भरपूर गप्पा मारल्या. त्यांची सगळी म्हणजे त्यांचं जे रात्रंदिनामा पुस्तक जे आहे त्याची सगळी पूर्वपीठिका आम्ही ते 2 दिवस तिथं आकळून काढली. आणि परत यायला निघालो तर गाडीमध्ये सामान ठेवायला बायको माझ्या पिशव्या उचलत होती आणि मी गाडीचं शेवटचं थोडंसं जरा काच बिचकुसावी म्हणून मागे पुढे गेलो आणि सर दिसेनात कुठे. तर म्हणून मी माझ्या बायकोला म्हटलं कुठे बघते जाते, म्हणून ती मागे गेली तर सर समुद्राला नमस्कार करतोय. ते बघितल्यानंतर मला कळलं की समुद्र खरंच मोठा असला पाहिजे. धन्यवाद.
अनेकांना बोलायची इच्छा आहे, वेळ देऊ शकत नाही आहे. मी मनापासून सगळ्यांची माफी मागते, पण वेळेच्या खरंच मर्यादा आहेत. आपण पुन्हा कधीतरी एकत्र भेटणार आहोत. जाणीव संघटना आणि वंचित विकासच्या वतीने कार्यक्रम आता थांबवताना किंवा कन्क्लूड करताना मी असं म्हणेन की जाणीवच्या वतीने संजयने एखादं वाक्य तरी बोलावं. कार्यक्रम थांबवताना आपल्याला आव्हानच करेल की 84 साली स्थापन झालेल्या जाणीव संघटनेचं जे ध्येय होतं, समाज परिवर्तन, आणि जी उद्दिष्ट होती ती उद्दिष्ट घेऊन आपल्याला पुढे काम करायचं आहे आणि ह्या कामामध्ये आपण आमच्याबरोबर असाल असा विश्वास वाटतो. सर काय म्हणतील हा कार्यक्रम झाल्यानंतर? तू मांडलास का मला काय म्हणायचं होतं ते, असा जेव्हा विषय निघेल? सर काय म्हणतील? स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभ सहा इहलोक हवा, तृप्ती नको मज मुक्ती नको पण येथील हर्ष विशोक हवा, पार्थिव्यातच वास हवा परी दिव्याचा हवास हवा, शास्त्रांचा अभ्यास हवा परी मानव्याचा ध्यास हवा. सर येतील पुन्हा. ते म्हणायचे की मला जाणीव वंचित विकासमध्ये बांधून ठेवू नका, कुठेही बांधत नाही, पण तुम्ही या, कारण ती गरज आहे. आणि मला खात्री आहे ते येतील, आपण भेटूयात. कार्यक्रम थांबवण्याच्या आधी अमित इथे येईल, आत्मशतक म्हणेल. माझी फक्त सगळ्यांना नम्र विनंती आहे की आत्मशतक झाल्यावर कॉफी घ्या. काही लोकांनी व्हिडिओज पाठवलेत, ज्योती जोशी, डॉक्टर सोनावणे, ते एका बाजूला लावले जातील, तर प्लीज बघून जा, नम्र विनंती आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या जीवावरच आम्ही पुढे जाणार आहोत हे नका विसरू. हा, विलास दादा म्हणजे खऱ्या अर्थाने प्रशस्त कर्मयोगी असं मला वाटतं. आणि ह्या कर्मयोग्याला आज आपण सगळ्यांनी श्रद्धांजली वाहूया. ज्या वेळेला मी त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला गेले, नॉर्मली आपण सगळेजण म्हणतो की देवा यांना मोक्ष दे, मुक्ती दे, पण त्या दिवशी मी साथी झाले. की मी मीनाताईंशी पण बोलले त्या दिवशी, की मी त्या दिवशी त्यांना म्हणाले देवाला की मोक्ष नको, हा कोहिनूर हिरा मी तुमच्याजवळ परत देते जो तुम्ही आम्हाला दिला होता. आणि ज्या वेळेला खरंच या कोहिनूर हिऱ्याच्या प्रकाशाची आम्हाला गरज पडेल तेव्हा आम्हाला परत द्या, मोक्ष नको त्यांना. का कोण मी त्याशी खरंच खूप स्वार्थाने बोलले, पण आपल्या सर्वांना त्यांच्या कार्याची गरज आहे. माझ्याकडून त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली. ज्योतिताई सर गेले असा सुनीताचा शनिवारी सकाळी फोन आला आणि खूप मोठा धक्का बसला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले गुरु आपल्यातून निघून गेले. चाफेकर सरांचे आणि आमच्या कुटुंबाचे ऋणानुबंध 45पेक्षा अधिक वर्षांपासूनचे. माझे पती चंद्रकांत जोशी यांचे ते मित्र. आमच्या लग्नापूर्वी ते दोघे एकाच खानावळीत जेवायला जात असत. नंतर भाड्याने घेतलेल्या एका छोट्या घरात ते एकत्र राहत असत. खरं तर दोघांच्या स्वभावात जमीन अस्मानाचं अंतर होतं, पण तरीही ते घनिष्ठ मित्र होते. याला कारण सरांचा माणसं जोडून ठेवण्याचा स्वभाव. त्यावेळी कोणाच्याही लग्नाला न जाणारे चाफेकर सर आमच्या लग्नाला नागपूरला आवर्जून आले होते. मला तर माझी ज्योती जोशी ही ओळख त्यांनीच दिली आहे. माझ्यात त्यांना कोणते गुण दिसले हे माहीत नाही, पण रानवारा सुरू केल्यावर ते सतत मला मीटिंगला येण्याचा आग्रह करायचे. कधीतरी जेवायला घरी आले की म्हणायचे, ज्योती तू स्वयंपाक चांगलाच करतेस गं, पण आता याहीपेक्षा वेगळं काहीतरी कर. यापेक्षा वेगळं तू काहीतरी करशील तेव्हा मी तुला जेवायला घेऊन जाईन. मी मात्र मुलगा लहान आहे वगैरे कारणं ते टाळत राहिले, पण त्यांनी आपला आग्रह सोडला नाही. आणि शेवटी मी रानवाराच्या ग्रुपमध्ये सामील झाले, लिहू लागले, पुढे संपादनही करायला लागले. आपण हे करू शकतो हा आत्मविश्वास मला आला आणि माझीच मला नव्याने ओळख झाली. पण सरांची तेवढ्यावर थांबण्याची तयारी नव्हती. त्यांनी माझ्या मागे लकडा लावला, ज्योती तू MA कर. मी नेहमीप्रमाणे सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण त्यांनी माझा पिच्छाच पुरवला. मग मी MA केलं, पुढे जाऊन MPhil केलं. MPhilची प्रबंधिका लिहिताना त्यांनी केलेलं मार्गदर्शन खूपच मोलाचं होतं. माझ्या प्रत्येक परीक्षेनंतर त्यांनी स्वतः पेढे मागवले. ही त्यांची कृती म्हणजे माझ्यासाठी मोठ्या भावाने पाठीवर मारलेली कौतुकाची थापच होती. जगावेगळं काम करणाऱ्या या काकांच्या घरी येण्याचं माझ्या मुलांनाही खूप अप्रूप होतं. आपल्यावर समाजाचं ऋण होत असतं आणि ते फेडण्याकरता काहीतरी करायचं असतं, हा संस्कार मुलांच्या मनावर नकळतपणे होत गेला. खऱ्या अर्थाने ते आमच्या कुटुंबाचे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड होते.
ते माझेच नाही तर अनेकांचे प्रेरणास्रोत होते, अनेकांचा आधार होते. त्यांच्या जाण्याने हा आधारच निघून गेला आहे. ज्योती, दिवाळी अंक छान झाला आहे हं, किंवा तुझे लेख खूप छान आहेत असं कौतुक करणारा आता कोणी असणार नाही, ही जाणीव अत्यंत वेदनादायी आहे. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं, रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं असं मंगेश पाडगावकरांनी म्हटलं आहे. चाफेकर सरांनी त्यांच्या आयुष्याच्या पानावर जे लिहिलं आहे ते वाचून आपल्या आयुष्याची पानं किती रिकामी आहेत याची जाणीव होते. त्यांचं काम नेटाने आणि एकजुटीने पुढे नेणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सोनावणे. पुण्यामध्ये मी भीक मागणाऱ्या लोकांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतो आहे. आज आपण इथं सारेजण जमले आहोत. या निमित्तानं मला एक सांगावंसं वाटतं की माणूस जन्माला आला की त्याच्या शिक्षणाची सुरुवात त्याच्या बालवाडीपासून होते. बालवाडी, पहिली, मग छोटी शाळा, मोठी शाळा, कॉलेज, डिग्री. माणूस कितीही मोठा झाला, कितीही डिग्र्या त्याला मिळाल्या तरीसुद्धा तो आपली बालवाडी किंवा पहिलेचा तो वर्ग कधी विसरत नाही. त्याचं कारण असं की या बालवाडीमध्ये त्याच्या हाताला हात धरून त्याला अ ब क ड शिकवलेलं असतं. जेव्हा तो पडत आणि झडत असतो त्यावेळेला त्याला कोणीतरी प्रेमानं उठवत असतं. त्यामुळं माणूस कितीही मोठा झाला तरीसुद्धा त्याची बालवाडी तो कधी विसरत नाही. आपल्याला शाळेत, कॉलेजात काटकोन, त्रिकोण, चौकोन, षटकोन सगळं शिकवतात, पण दृष्टिकोन मात्र आपण शिकतो त्या बालवाडीमध्ये. हा दृष्टिकोन पुढं शक्यतो कधी नाही शिकायला मिळत आणि म्हणून माणसाला आपली बालवाडी नेहमी आठवत असते. माझ्या आयुष्याची, मी जी काही सामाजिक काम थोडंफार करतोय त्या कामाची सुरुवात वंचित विकासपासून सुरू झाली. याच वंचित विकासमध्ये मला हे समाजकार्य म्हणजे काय, कशासाठी करायचं, कोणासाठी करायचं आणि नेमकं कसं करायचं या सगळ्या गोष्टींचे संस्कार झाले. मीही पडत झडत होतो. त्या काळात या संस्थेतले जे माझ्यासाठी गुरुजन आहेत, मीनाताई असतील, सुनीताताई असतील, चाफेकर सर असतील, या सर्वांनी मलाही आधार दिला, साथ दिली आणि त्यामुळं मला नेहमी असं वाटतं की वंचित विकास ही माझीसुद्धा बालवाडी असं मला वाटतं. या बालवाडीचे मुख्य अध्यापक आदरणीय श्री विलास चाफेकर सर. मी वंचित विकासमध्ये काम करत असताना सरांनी मला नावाने कधीच हाक मारली नाही. सर नेहमी अरे डॉक्टर असं मला हाक मारायचे. माझ्याकडनं एखादी काही चूक झाली तर ते थोडंसं रागाने, जरबेने अरे डॉक्टर असं मला म्हणायचे. आणि माझ्याकडनं काही जर चांगलं झालं तर मात्र प्रेमानं, वाक्य तेच पण प्रेमानं अरे डॉक्टर असं म्हणायचे. आवाजातून फक्त कळायचं की त्यांना राग आला आहे की त्यांना आपल्याबद्दल म्हणजे आपण काही चांगलं केलं म्हणून कौतुक करतात. हे फक्त आपण आवाजावरूनच ओळखायचं. खरं सांगायचं तर सरांच्या या आवाजाला लांबी आणि रुंदी असं काहीच नव्हतं, पण त्यांच्या आवाजात खोली मात्र होती. या खोलीमध्ये बापाचा तो धाक होता, जरब होती, आईचं प्रेम होतं, माया होती आणि मित्राचं मित्रत्व सुद्धा. आपणापैकी सगळ्यांनाच हा अनुभव असेल, मी काही वेगळं नवीन सांगतो अशातला भाग नाही. मला नेहमी असं वाटतं की विजांच्या गडगडाटानं शेतं पिकत नाहीत, शेतं पिकतात ती पावसाच्या पाण्यानं. सरांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असा हा विजांचा नुसता पोकळ गडगडाट नाही केला, तर ते पावसाचं पाणी झाले, पाण्याचा तो थेंब झाले आणि जो वंचित घटक आहे या वंचित घटकाच्या मुळाशी तो थेंब होऊन ते झिरपले आणि म्हणूनच ते विलास चाफेकर होते. लोक म्हणतात सर आपल्यात नाही आहेत आता, सर सोडून गेले. मला असं वाटत नाही. सर कुठं सोडून गेलेत? सर तुमच्यात आहेत,
सर माझ्यात आहेत. मला ते मीनाताईमध्ये दिसतात, मला ते सुनीताताईमध्ये दिसतात, मला ते चैत्रेलीताईमध्ये दिसतात, देवयानीताईमध्ये दिसतात, मीनाक्षीताईंमध्ये दिसतात, संजय शंकेंमध्ये दिसतात. इथल्या प्रत्येक कार्यकर्त्यात मला सर दिसतात. मग सर गेलेत कुठं? सर कुठं जाऊच शकत नाही, कारण सर ही व्यक्ती नव्हती, सर हा एक विचार होता. व्यक्ती जाऊ शकते, विचार जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे सर आत्तासुद्धा आजसुद्धा आपल्यातच आहेत. तुम्ही विलास चाफेकर आहात. इथं विलास चाफेकर आहेत, तिथं विलास चाफेकर आहेत, मी स्वतः विलास चाफेकर आहे. मग असं असेल तर सर गेलेत कुठं? ते आपल्यातच आहेत. आज मी सरांना श्रद्धांजली मुळीच अर्पण करणार नाही, कारण श्रद्धांजली अर्पण करतात गेलेल्या लोकांसाठी. माझ्यासाठी सर जर गेलेच नाहीत तर मी श्रद्धांजली कोणाला अर्पण करू? सर अजूनही माझ्यात आहेत, सर अजूनही तुमच्यात आहेत. सर मला इथेही दिसतात, सर मला तिथेही दिसतात. आणि हेच सरांचं मोठेपण आहे. ते जाऊन सुद्धा कुठेही गेलेले नाहीत, ते आजही आपल्यातच आहेत. म्हणून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार नाही. या उलट मी सरांना साष्टांग नमस्कार करून सांगेन की सर, तुम्ही तुमच्या विचारांचं बीज जे काही आमच्या मनामध्ये रुजवलं, याचा कधीतरी एखादा मोठा वृक्ष व्हावा. तुम्ही तो कुठून तरी पाहावा आणि कौतुकानं मला पुन्हा म्हणावा, अरे डॉक्टर, मी त्या दिवसाची वाट पाहतोय सर. प्रणाम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमे न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वा पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेषरागं न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं
होता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं 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 शिवोऽहम् आपण इथे थांबतोय. वंचित विकास जाणीवचं कार्यालय सगळ्यांसाठी उघडं आहे. तुम्ही या, तुमच्या जीवावरच आम्ही काम करणार आहोत. सगळ्यांना नम्र विनंती आहे की कॉफी घेऊन जावं. सरांना आवडलं नसतं. सगळ्यांनी कॉफी घेऊन जा. बाहेर बुकमार्क केले त्यांच्या विचारांचे तेही घेऊन जा.